एखादी महिला जेव्हा राजकारणात येते ना, तेव्हा एक तर दोन पार्श्वभूमी त्यांना असतात. एक तर घरातली कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय त्यांना मिळते, एक बॅकग्राऊंड, एक सपोर्ट मिळतो, किंवा तो नाही मिळत. पण ज्यांना ही पार्श्वभूमी असते, राजकीय पार्श्वभूमी, त्यांच्या वाट्याला असा काही संघर्ष नसतो किंवा त्यांच्या वाट्यामध्ये असं काही अडचणी नसतात, असा एक समज जो आहे तो असा समज अनेकांनी खोडून काढलाय. आणि अशाच एका घरातल्या एक कन्या आपल्याकडे आलेल्या आहेत, ज्यांचे वडील महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठं त्यांचं नाव आहे, ते म्हणजे एकनाथराव खडसे. आणि त्यांच्या कन्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी. रोहिणीताई, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती खूप स्वागत आहे. सुरुवातीलाच असा एक प्रश्न मी करणार आहे ज्याचा तुम्हाला रागही येऊ शकतो किंवा वाईटही वाटू शकतं, कारण की प्रश्नच तसा आहे. एकनाथ खडसेंवरती त्यांच्याच मुलाच्या खुनाचा आरोप सातत्याने होत असतो, पण यामागची खरी कहाणी काय, म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला ऐकायचंय. एकतर निखिल दादा हा आमचा प्रत्येकासाठी एक भावनिक विषय आहे. त्याचं जाणं हे म्हणजे परिवाराला किंवा आम्हाला सगळ्यांना, म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला हा भावनिक विषय आहे. तो जेव्हा गेला त्यावेळेस कोणालाही असं वाटलं नव्हतं की तो हा निर्णय घेईल. त्याने संपूर्ण दिवसभर लग्न अटेंड केली, कारण 1 मे 2013 त्या दिवशी लग्नाची तिथी प्रचंड मोठी होती. त्याने लग्न अटेंड केल्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आई आणि माझ्या वहिनी, रक्षा वहिनी, यांच्याबरोबर हॉलमध्ये चहा पिला आणि तो नंतर बेडरूममध्ये गेला. त्यानंतर रक्षा वहिनी आणि तो असं दोघंच रूममध्ये होते. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही ते मला नाही माहिती, का तिथे कोणी नव्हतं. पण त्या रूममधून बाहेर पडल्यात आणि किचनकडे जात असतानाच म्हणजे त्यांना आणि माझ्या आईला आवाज आला. माझी आई पण तेव्हा किचनमध्येच होती. त्यांना आवाज आला कोणीतरी बंदुकीच्या गोळीचा, आणि तेव्हा दोघीच्या दोघी रूममध्ये गेल्यात. आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं तेव्हा निखिल दादा हा बेडवरती होता, रक्त वाहत होतं. त्या दोघींनी तात्काळ आमचे कोथडी गावचे जे सरपंच आहेत नारायण काका चौधरी यांना आणि बाकी आमच्या सगळ्या गावातल्या लोकांना फोन केला मदतीसाठी, कारण त्यावेळेस बाबा तिथे नव्हते. बाबा किंवा आम्ही परिवारातलं कोणीच नव्हतो तिथे. मी पुण्याला होते. माझी LLMची फायनल इयरची एक्झाम होती त्यावेळेस. आणि बाबा मुक्ताईनगरला लग्नाला गेलेले होते. त्यावेळेस निखिल दादाला गावातल्याच सगळ्या लोकांनी तिथे आले. त्याला बेडवरून उचललं आणि ॲम्ब्युलन्सपर्यंत नेत असताना मग कुठेतरी बाबा तिथे बाहेर आलेत आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकत असताना बाबांनी त्याला बघितलं. म्हणजे ज्या घटनेसाठी लोक राजकारण करतायत किंवा निखिल दादाच्या नावाचा वापर करतायत, ती घटना जेव्हा झाली तेव्हा बाबा घरातच नव्हते. हो, ते बोलले बातम्यांमध्ये की मी 2 ते 3 दिवस घरी नव्हतो, बाहेरगावी होते. मुक्ताईनगरला होते, पण ते घरी नव्हते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा संपूर्ण आमचं गाव तोपर्यंत पोहोचलेलं होतं आणि मग बाबा घरी पोहोचले होते. बाबा हे काय लपवण्यासारखं नसतं, तर सगळ्या लोकांसमोर झालेली घटना आहे. त्यामुळे मलाही असं वाटतं की जी घटना प्रत्येकाला वेदना देणारी आहे त्या घटनेवरती सारखं वारंवार बोलावं म्हणजे कुठेतरी बाबांना त्रास होणार किंवा आम्हाला परिवाराला त्या गोष्टीचा त्रास होणार हे जाणून बुजून समोरच्या विरोधकांना माहिती आहे, म्हणून हा विषय काढण्याचा प्रयत्न होतो. आणि त्या विषयाबाबतीत आम्ही सगळ्यांनाच असं वाटतं, आणि माझी या निमित्ताने विनंती आहे सगळ्यांना, की एखादी घटना जेव्हा अशी कुणाच्या घरात होते, म्हणजे त्यावेळेस तर माझा भाचा गुरुनाथ हा फक्त 2.5 वर्षाचा होता. एवढा लहान मुलगा असताना आम्ही ज्या परिस्थितीतनं त्याला आत्तापर्यंत मोठं केलंय हे आम्हाला प्रत्येकाला वेदनादायी आहे. त्यावर राजकारण होत असताना असं वाटतं की राजकारणाची पातळी ही प्रचंड खाली गेलेली आहे. तुम्ही आरोप प्रत्यारोप करत असताना कुठपर्यंत जाणार आहात याला एक मर्यादा असायला हवी, पण आता जे आहे त्याला सामोरे जावं लागतं. असं सांगितलं जात होतं की तेव्हा तुमचे निखिल दादा नैराश्यात होते की त्यांच्या आजारपणामुळे त्यांचं मान आणि पाठदुखीचं कारण असेल किंवा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, हे कुठेतरी कारण असेल डिप्रेशनचं आणि त्यातनं हे घडलं असेल. त्याला पाठीचा प्रचंड त्रास होता. म्हणजे त्याचा मणक्यामध्ये त्याची नस दाबल्या गेलेली होती आणि त्याचं ऑपरेशन करणं हे आम्हाला शक्य नव्हतं.
आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पण ते शक्य नव्हतं, कारण डॉक्टर म्हणाले हे ऑपरेशन कधी सक्सेस होऊ पण शकतं आणि सक्सेस होऊ पण शकत नाही. त्यामुळे ऑपरेशन करण्याचा हा पर्याय आमच्याकडे नव्हता. पण त्याची सहनशीलता संपलेली होती त्यावेळेस, कारण पाठ प्रचंड दुखायची आणि पेन किलर घेऊन घेऊन तुम्ही किती घेणार आहात. म्हणजे पेन किलर घेतल्यावर बरं वाटायचं, पण त्यानंतर परत तिथेच. त्यामुळे असू शकतं. खरं त्याने हा निर्णय का घेतलाय हे मला पण अजूनपर्यंत कळलं नाही. पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 12 तारखेला रात्री त्याचं आणि माझं बोलणं झालं होतं. तो मला फोन करत होता आणि म्हणाला, मला तुझ्याबरोबर बोलायचंय, तू सगळं सोडून पहिले इथे ये मुक्ताईनगरला, मला बोलायचंय. आणि माझी 13 मेला परीक्षा होती फायनल इयर. मी त्याला म्हटलं, मला फक्त 13 तारखेची परीक्षा देऊन होऊन जाऊ दे, मग आपण याच्यावरती बोलूयात. तो कुठेतरी त्याच्या मनामध्ये असेल आणि त्यातनं त्याने ते केलं. कारण काय केलं, कशासाठी केलं हे ते त्याच्याबरोबरच ते सगळं त्याच्यासोबतच गेलंय. पण तरी तो आयुष्य जगत असताना परिपूर्णपणे जगायचा. म्हणजे ही वॉज लाईक, आपण म्हणतो ना की आयुष्य जगणं हे त्याला फार चांगल्या रीतीने माहिती होतं. तो असा ढासळून जाणारा नव्हता. पण काय, एखादा क्षण असतो, त्या क्षणामध्ये जर आपण कमकुवत पडलो तर तो क्षण आपल्याला पर्यंत घेऊन जातो आणि कदाचित तो क्षण त्याला त्यावेळेस स्वतःला आवरता आलं नाही. त्या दिवशी तुम्ही गेला असतात तर ते कारणही कळलं असतं. ते आयुष्यभर असंच वाटतं की कदाचित मी त्यावेळेस गेले असते तर हे सगळं थांबलं असतं. सुसाईड नोटही पोलिसांना सापडली नाही, त्याच्याही चर्चा होतात. सुसाईड नोट हे काही ठरवून केलेलंच नाहीये त्याने, किंवा त्याला हे करायचं होतं असं नाही. मी म्हटलं ना, तो फुल ऑफ लाईफ होता. म्हणजे त्याला आयुष्य जगायला आवडायचं. तो एक क्षण आला आणि त्या क्षणामध्ये त्याने तो निर्णय घेतला. आणि तो का घेतला हे तर सांगायला कुणीच नव्हतं, कारण तो रूममध्ये त्यावेळेस एकटाच होता ज्यावेळेस त्याने स्वतःला शूट करून घेतलं. आजूबाजूलाही कुणी नव्हतं, घरातही कुणी नव्हतं. आई तिकडे होती किचनमध्ये आणि रक्षावळणी त्याच्या रूममधून जस्टच बाहेर पडलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्याने का केलं, कसं झालं हे सांगायला तोच सांगू शकेल, कारण तिथे कुणी नव्हतंच, साक्षीदारही नव्हतं आणि कुणी नव्हतंच त्याने तेव्हा चेक केलं. त्यामुळे माहिती नाही. तुमच्या घरातला विषय, पण तो राजकारणाचा पण विषय झालाय. जे आरोप प्रत्यारोप होत असतात की कौटुंबिक कलह कुठेतरी कारणीभूत ठरला, घरातली भांडणं प्रत्येकाच्या घरात असतील, पण मनस्थिती कशी होती एकंदरीत त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगाल? मला वाटत नाही की कौटुंबिक कलह कुठे होता, कारण आमच्या घरामध्ये कौटुंबिक कलह कुठे नाहीये. आम्ही सगळे एकमेकांसोबत आहोत, एकमेकांच्या पाठीशी उभं आहोत. आणि त्यावेळेस तर काय, कोणी एक संघ परिवार म्हणून सगळेच एकत्र राहायचे. त्यामुळे कौटुंबिक कलहाचा काही विषयच नाही. त्यांना राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण आईच्या इच्छेखातर ते राजकारणात आले असंही म्हणतात. नव्हतं. आमच्या घरामध्ये प्रत्येकाला जो निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः त्याने घ्यावा अशी माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने दोघांनीही सगळ्यांनाच मोकळीक दिलेली आहे. म्हणजे आम्ही तिघं भावंड तेवढ्या इंडिपेंडेंटली वाढलो. आम्ही आमचं करिअर निवडलं आणि त्याच्यानंतर कोणत्या करिअरला आम्ही स्वतः निवडायला हवं हे त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, म्हणून आज आम्ही एवढं चांगल्या रीतीने काम करू शकतो. आणि तसं स्वातंत्र्य जर नसतं घरामध्ये तर मला सांगा, आज माझा निखिल दादा गेल्यानंतर रक्षावळणींना राजकारणामध्ये येण्याचा मुभा मिळालीच नसती. ते स्वातंत्र्य आहे आमच्या घरामध्ये, म्हणूनही आज त्या काम करू शकतात बाहेर जाऊन. तुम्ही का डिसिजन लेट घेतला मग? तुम्ही राजकारणात उशिरा आलात. मी खरं माझा पेशा निवडलेला होता. मला वकिलीच्या संदर्भात आधीपासून मला असं वाटायचं की मी वकिली करू शकते आणि त्यात माझं करिअर मी करायला हवं. मी त्यासाठी LLMची परीक्षा देत होते आणि LLM करून मग मला एका चांगल्या रीतीने माझी प्रॅक्टिस करायची होती. नंतर निखिल दादाचा गेल्यानंतर मग मी मुक्ताईनगरला शिफ्ट झाले, कारण माझ्या बाबांचे थोडे मेडिकल प्रॉब्लेम्स त्यावेळेसचे जास्त होते. त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांट झालं, काही ऑपरेशन्स झाले आणि त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी घरी हवं. आणि जी मानसिकता निखिल दादा गेल्यानंतर आमच्या आई किंवा बाबांची दोघांची होती, त्यांना एक सपोर्ट हवा होता. जो सपोर्ट देण्यासाठी म्हणून तिथे मी आणि माझा नवरा दोघंही आम्ही तिकडे शिफ्ट झालो. कारण शेवटी तरुण मुलगा गेलेला, माझा भाचा 2.5 वर्षाचा, माझी बहीण त्यावेळेस विदेशात राहायला होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या आईवडिलांना सोडून आपण करिअरकडे लक्ष देत बसावं का, तर ते करणं रास्त वाटलं नाही. म्हणून मग आम्ही त्यावेळेस दोघंही नवरा बायको, तसं माझं मूळ हे मुक्ताईनगर, म्हणजे माझं सासरचं पण मूळ मुक्ताईनगर आहे, पण आम्ही राहायला पुण्याला असतो. आणि मग नंतर मग पुणे सोडून
आईवडिलांची काळजी घेण्यासाठी थोडे दिवस आपण इथे राहूयात, ते जरा सेटल डाऊन झाले की मग आपण आपल्या आपल्या करिअरकडे लक्ष देऊ म्हणून आम्ही दोघं नवरा बायको तिकडे गेलो. आणि असं करत असताना मग शेवटी म्हणतो ना आपण, शेवटी काम करायची, लोकांची कामं करत बसायची आपल्याला एक आवड आहे. म्हणजे मी तर ते लहानपणापासून बघितलंय, माझ्या रक्तात म्हणावं लागेल की आम्हाला ती लहानपणापासून ती शिकवण मिळत गेलेली आहे की आपल्याकडे कुणीही आलं तर त्याला मदत करायची. ते वातावरण घरात होतं ते हळूहळू आपण तिथे असल्यावर 24 तास तर दुसरं काही काम नव्हतं. मग कोणी आलंय त्याचं काम कर, तुला कुठे मदत लागते तर ते कर, असं करत 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 ते लोकांना एक विश्वास व्हायला लागला की हा रोहिणी पण आहे इथे. म्हणजे बाबा नसलेत तरी पण आपण रोहिणीताईंकडे गेलो तरी आपलं काम होतंय. असं करत करत लोक यायला लागली आणि मग लोकांच्या मागणीतून मग मी निवडणूक लढली होती जिल्हा बँकेची. आणि मग जिल्हा बँकेची निवडणूक लढले, तिथे मी डायरेक्टर झाले. डायरेक्टरवरून मला तिथे चेअरमन म्हणून संधी मिळाली आणि जे काही चेअरमन म्हणून मी काम केलं त्या 7 वर्षांमध्ये मला जी संधी मिळाली त्यातनं मी जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या रीतीने काम केलं. म्हणजे अजूनही तिथे तुम्ही चौकशी केली तर तिथले कर्मचारी किंवा सगळी लोक नाव घेतात, कारण आम्ही जी जिल्हा बँक डबघाईस आली होती त्या जिल्हा बँकेला आम्ही प्रॉफिटमध्ये आणून ठेवलं होतं. एवढं आम्ही काटेकोरपणे त्या बँकेचं नियोजन केलं, तिथे कारभार केला. तिथे जवळजवळ 1 ते 1,500 कोटी रुपयांच्या ठेवी वाढवल्या. ती बँक सक्षम केली. ज्या बँकेला कुलूप लागणार होतं ती बँक सक्षम झाली. ती आजही चांगल्या रीतीने काम करते. इथपर्यंत त्या बँकेचं काम आम्ही केलं आणि त्यातनं लोकांना एक विश्वास होता की ही मुलगी काहीतरी करू शकते. आणि त्या बँकेच्या त्या काही प्रवासात आणि त्या राजकारणामुळे आता या राजकारणात फायदा होतो. नक्कीच होतो, कारण की एक बेस कुठेतरी स्ट्रॉंग असले की त्याचा फायदा पुढच्या करिअरमध्ये होतो. ज्यांनी ज्यांनी काम केलंय ते हे म्हणूच शकतात की त्यांना सहकाराचा अनुभव हा राजकीय दृष्ट्या प्रचंड कामात येतो. सहकारामध्ये काम करत असताना एक तर तुम्हाला पक्षाचं कुठलं बंधन नसतं, तुम्ही सर्व पक्षीय काम करत असतात. म्हणजे मी जेव्हा जिल्हा बँकेला अध्यक्ष म्हणून काम करत होते तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची मला संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर एक चांगलं बॉन्डिंग, एक चांगलं कनेक्शन जुळलं, जे मला आजही कामात येत आहे. म्हणजे त्या नेत्यांचं मार्गदर्शन आजही मिळतं. शेवटी आपण आपल्या एका पक्षात काम करत असताना आपल्याला फक्त आपल्या पक्षापुरतं कळतं, पण जेव्हा सगळ्या नेत्यांकडनं तुम्हाला कळतंय आणि त्यांच्याकडून तुम्हाला जवळून बघण्याचा अनुभव मिळतो तेव्हा ते खूप फायदेशीर होतं. आणि आज मला राजकारणात तो अनुभव प्रचंड फायदेशीर आहे. आणि तुम्ही म्हणालात जसं की मगाशी की घरातच ते वातावरण होतं. वडील म्हणजे अशा काळातले तुमचे वडील नेते आहेत ज्या काळात भाजपचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला महाराष्ट्रात. तर तेव्हा तुम्ही घरातलं वातावरण कसं पाहिलं? म्हणजे बरेच असे मोठे मोठे नेते घरी येत जात असतील, लोक येत जात असतील, तो राबता असतो लोकांचा, तर त्यातनं तुम्ही बराच शिकला असाल. पण एखादा असा प्रसंग तुम्हाला आठवतोय की तुमच्यावरती तो इम्पॅक्ट झालाय कायमचा, असे काही अनुभव आहेत त्या दरम्यानचे? असे बरेच अनुभव सांगता येतील, कारण खरं राजकारण म्हटलं तर माझ्या वडिलांचं ते संपूर्ण आयुष्यच. म्हणजे मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून, म्हणजे 90ला माझे वडील पहिल्यांदा आमदार झालेत आणि तेव्हापासून मी त्यावेळेस 8च वर्षाची होते आणि तेव्हापासून मी बघते माझ्या वडिलांना की लोक घरी येताना आणि लोकांची कामं करत असताना ते जे स्वतःला वाहून घेत होते हे मी फार जवळून बघितलंय. त्याच्यात बरेचदा आम्ही लहान होतो आणि आम्हाला असं वाटायचं की बाबा तुम्ही आम्हाला वेळच देत नाही, आणि मग असं तास 2-2 तास आम्ही असं बसलेलो राहायचो की बाबा प्लीज एक फोटो काढायचा आहे, जरा सोबत या ना, आठवण काहीतरी असावी. म्हणजे आता त्यावेळेस कळत नव्हतं, कारण 8-10 वर्षाची आम्ही मुलं, आम्हाला फक्त असं वाटायचं की दुसऱ्यांची आई वडील कसे छान त्यांच्याबरोबर वेळ घालवतायत, वडील फिरायला घेऊन जात आहेत, त्यांच्याबरोबर कायम असतात, शाळेत सोडायला येतात. आपले वडील नाही येत. आपले वडील सारखं लोक आजूबाजूला सगळ्या लोकांचा गराडा असतो. मग मी बाबांना आम्ही म्हणायचो बाबा आम्हाला फिरायला जायचंय, बाबा आम्हाला 5 मिनिटं तुमचा हवाय. आणि असे 5 मिनिटं मिळवायसाठी पण आम्हाला 2-2 तास कसरत करावी लागायची. आणि मग शेवटी तरी बाबा यायचे आणि काय तुम्हाला काम आहे, माझी लोकं बसलेली आहेत, मला लोकांना वेळ द्यायचा आहे. म्हणजे इतकं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि त्यातनं त्यांनी हा जो 40 वर्षाचा 45 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे तो त्यांनी घालवलाय. म्हणजे आम्हाला लहानपणी जर बाबांसोबतच्या फार आठवणी जर कोणी विचारल्या तर ते आमच्याकडे फार नाहीच आहेत. आठवणी असायला ते सोबत असावे लागतात, ते सोबतच नव्हते. बरेचदा तुम्ही मुलाखतीमध्ये पण हे म्हटलात की ते वडील आहेत आमचे पण त्यांनी आम्हाला वेळच दिलेला नाहीये, कारण की आम्हाला तो अनुभवच मिळालेला नाहीये.
एक बाप राजकारणात असणं, त्यांचं मोठं नाव असणं, त्यांच्याकडे खूप सारी लोक येणं, काय फिलिंग असते एक मुलगी म्हणून? जोपर्यंत लहान होते तोपर्यंत असं वाटायचं की बाबा फक्त माझेत, ते कोणाचे नाही. तो पॉझिटिव्हनेस एक. तेव्हा लोक आले म्हणजे असा कंटाळा यायचा किंवा संताप यायचा की अरे बस आता, म्हणजे आमचे बाबा आहेत ना, आता आमच्या बाबांसोबत आम्हाला थोडा वेळ घालवायला मिळायला हवा. जसं जसं मॅच्युअर्ड होत गेलो, जसं जसं समजायला लागलं तसं कळायला लागलं की ते फक्त आपले नाही आहेत. त्यांनी जो प्रण घेतला आहे तो लोकांना काम करण्यासाठी. कारण आम्ही बघायचो गोरगरिबातला गरीब माणूस त्यांच्याकडे समस्या घेऊन यायचा आणि ती समस्या ते सोडवताना त्यांच्या जीवाचं रान करायचे. म्हणजे असं कधीही झालं नाहीये की कुणीतरी त्यांच्याकडे आलंय आणि त्यांनी सांगितलंय की हे मी करू शकणार नाही. ते 100दा तिथपर्यंत जातील, ज्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा करतील, ती गोष्ट कशी होईल हे ते पूर्ण प्रखरतेने ते बघायचे की हा विषय संपला पाहिजे, त्या लोकांना मदत झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही बरेचदा त्यांना म्हणायचो की बाबा असं ठीक आहे ना, एखाद दोनचं काम नाही झालं तर आपलं हे काय. त्यांचं असं म्हणायचं राहतं की आपल्याकडे कुणीही येऊ देत, तो एक आशेने आपल्याकडे येतो आणि त्या आशेने जर विश्वासाने तो आपल्याकडे येत असेल तर त्याच्यासाठी आपण त्याचं काम होण्यासाठी सगळं काही केलं पाहिजे. बरेचदा आम्ही आत्ता राजकारणात त्यांना, जेव्हा मी नवीन नवीन आले तेव्हा म्हणायचे की अरे बाबा हे लोक आल्यावरती म्हणतात याला फोन लाव, त्याला फोन लाव. आता आपण आहेत साधारण आणि आपण एका मोठ्या अधिकाऱ्याला कसा फोन लावावा, बरोबर आहे का ते? ते म्हणायचं हे बघ, तुझ्याकडे व्यक्ती आला काम घेऊन, त्याने जर तुला सांगितलं की हे काम पंतप्रधानांकडे आहे, तुला पंतप्रधान ओळखत नाही, पण त्या माणसाच्या विश्वासासाठी त्याने जर सांगितलं की हा तुम्ही नंबर घ्या आणि हा पंतप्रधानांचा फोन आहे, तुम्ही त्यांना फोन लावला पाहिजे, त्याच्या विश्वासासाठी, त्याच्या आनंदासाठी तू तो फोन लाव. त्याला समाधान राहील. तुला तिकडे कोणी ओळखतंय नाही ओळखतंय तो नंतरचा विषय. ते तू फोन लावल्यावर काम होणार आहे नाही होणार आहे, तो फोन उचलल्या जाणार आहे नाही उचलल्या जाणार आहे, तुझा कदाचित फोनही रिसीव्ह होणार नाही, तू तिथे नाव सांगितल्यानंतरही होणार नाही, असं नाही. पण त्याला समाधान होईल की रोहिणीताईकडे मी गेलो आणि रोहिणीताईने माझ्या विश्वासावरती फोन लावला. आणि तेव्हापासून काम करायची पद्धत एक लागली आहे की कुणीही आलं तर आपण फोन केला पाहिजे, त्याचं समाधान होईल. तो जे सांगेल की ह्या लोकांना तुम्ही फोन लावल्यावर माझं काम होऊ शकतं, त्याच्या समाधानासाठी ते केलंच पाहिजे. बरेचदा काम होतं, बरेचदा काम होत नाही, मग अजून थोडा फॉलोअप लागतो, पण माणूस समाधानी होऊन आपल्याकडून गेला पाहिजे. शाळा कॉलेजेसमध्ये असताना वडील राजकारणात होते तुमचे, काही फायदा व्हायचा? मोठ्या बाबाची पोरगी म्हणल्यावर शाळेत कॉलेजमध्ये काहीतरी वट असेल ना? काहीच नाही. तुम्हाला माझ्या शाळेचा एक्सपिरियन्स सांगते. मी शाळेत होते 10वीत. 10वीमध्ये आमचं इयर एंडिंग सुरू होतं. आता इयर एंडिंगला आपण आल्यानंतर फार ड्रेस कोड घातलाच पाहिजे असं मला असं वाटायचं की आता ठीक आहे ना, महिनाभरच राहिलाय, आता काय महिन्याभरामध्ये आम्ही त्या शाळेच्या ड्रेसमध्ये जावं, कारण आता एवढे 10 वर्ष झाले तुम्ही शाळेचा ड्रेस घातल्यावरती आपल्याला कंटाळा येतो. मग मी त्या शाळेमध्ये, आणि बाबा संस्थापक अध्यक्ष त्या शाळेचे, त्या शाळेमध्ये मी शिकले. त्या शाळेमध्ये शेवटी ड्रेस घालणं म्हणजे शाळेचा जो ड्रेस कोड होता त्या ड्रेसमध्ये न जाता कलरफुल ड्रेसमध्ये जायला सुरुवात केली. मी आणि माझ्या 1-2 मैत्रिणी, आम्ही तिघींनी केलं. आणि एकदा खटकलं आम्हाला प्रिन्सिपल सरांनी, 2दा खटकलं, 3दा खटकलं, 3ऱ्या दिवशी खटकलं आणि मग त्यांना लक्षात आलं की पोरगी काय ऐकत नाही आता. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसच्या बाहेर 3 दिवसाची शिक्षा दिली आणि उभं ठेवलं होतं, लिटरली उभं ठेवलं होतं 3 दिवस शाळेच्या त्या ऑफिसच्या बाहेर. आणि आम्ही ती शिक्षा भोगली आहे. त्याच्यानंतर आम्ही ड्रेस कोडमध्ये सरळ गेलो होतो. पण माझ्या बाबांनी ज्या शाळेमध्ये ते स्वतः संस्थापक अध्यक्ष होते त्या शाळेमध्ये कुठल्याही शिक्षकाला फोन लावला नाही किंवा काहीही, ते कधीही कुठल्या शिक्षकाला बोलले नाहीत की माझ्या मुलीला तुम्ही 3 दिवस शिक्षा का दिली. तसंच कॉलेजचं होतं की कॉलेजमध्ये मी सिडनम कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि ग्रॅज्युएशनमध्ये एक गोंधळ झाला होता परीक्षेच्या वेळेस. एक मिसकम्युनिकेशन होतं त्यावेळेस आणि त्या याच्यावरून माझ्या परीक्षा मला द्यायला आमचे सर नाही म्हणत होते की नाही इथे गोंधळ झाला आहे काहीतरी, तर तुम्ही परीक्षा नाही देऊ शकत. आणि त्यावरती मी म्हटलं तुम्ही मला
आणि त्यावेळेस बाबा मिनिस्टर होते आणि सिद्धम कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज. मी त्यांना म्हटलं इथे काहीच नाहीये, तुमच्या शिक्षकांची त्यावेळेसची चूक आहे, त्या चुकीची शिक्षा तुम्ही मला नाही देऊ शकत, तुम्ही मला कुठेही बसवा आणि मी पूर्णपणे तुम्हाला परत तेवढाच पेपर लिहून द्यायला तयार आहे. आणि त्या याच्यावरती मग मी बाबांना पण फोन लावला, म्हटलं इथे काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं आहे सगळं. आणि ते म्हणाले आता त्यांनी प्रिन्सिपलला फोन केला, ती माझी मुलगी असली तरी जर तिने कुठे चूक केलेली असेल तर तुम्हाला हवी ती तिला शिक्षा करा, माझं याच्यामध्ये काहीही म्हणणं नाही. तुम्हाला फोन ठेवून दिला आणि मग मी रडायला लागले. म्हटलं तुम्हाला काय आहे की नाही, माझं वर्ष वाया जाईल आणि माझी चुकीच नाहीये, मी हे ओरडून सांगते, मी हे प्रूफ करून दाखवेल की याच्यात माझी काही चुकी नाहीये. त्यांना असं वाटलं होतं की मी कुठेतरी कॉपी करते का. म्हटलं तुम्ही मला हे पूर्ण पेपर तुम्ही कुणाच्याही समोर बसून लिहून द्या, मी पूर्णपणे अप टू डेट तसा जसा तो पहिला पेपर लिहिलाय तसा हा लिहून दाखवू शकते. अभ्यास करून गेलेले होते त्याच्यामुळे पूर्णपणे कॉन्फिडंट होते की आपलं काय होत नाहीये. पण बाबांनी तुम्हाला योग्य वाटेल ते करा एवढं सांगितलं आणि फोन ठेवला होता. आणि नंतर मग मी घरी जाऊन म्हटलं माझं वर्ष वाया गेलं असतं मला सरांनी, आता त्यांनी मला तो गैरसमज दूर झाला नसता तर. मी मदत करणार नाही, तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठी व्हावीस हा माझा हेतू आहे. नाही मदत केली आणि त्याच्यानंतर मग मी खरंच आयुष्यात कधी अशी वेळ आली नाही की त्यांना मला कधी मदत करायची गरज पडली. म्हणजे माझ्या लॉच्या ऍडमिशनच्या वेळेस पण ते मंत्री होते LLB ला, जेव्हा मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन हवी होती त्यांनी तोही फोन केला नाही. मी फोन करणार नाही, तू तुझ्या स्वतःच्या मार्क्सवरती तू तुझं स्किल वापरून तू ऍडमिशन करवून आण. आणि मी ते स्वतः करवून आणलं होतं शेवटी माझ्याच स्किलवरती. पण त्यांनी म्हणजे या प्रोसेसमध्ये त्यांनी कधी इन्व्हॉल्वमेंट दाखवली नाही, ऍडमिशन करणं, मायग्रेशन वशीला म्हणतो ना, वशीला कधी दिला नाही त्यांनी. आणि त्याचा फायदा पण आहे कारण मला 78% 12th मध्ये होते. जर कदाचित वशिलेची सवय लागली असती तर मी तेवढ्या मार्कांपर्यंत कधीच जाऊ शकले नसते. म्हणून मी आत्ता जेव्हा आम्ही आई वडील झाल्यानंतर विचार करतो त्यावेळेस ते योग्य होते हे जाणवतच ना. तुम्ही मुलांना टेम्पररी मदत करू शकतात पण त्यांना संघर्षातून पुढे जायला शिकवलं एकदा तर ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतात. ह्याचं चांगलं उदाहरण आहे. कारण मी नंतर भविष्यात मला कधीही गरज वाटली नाही की मला माझ्या वडिलांचं नाव वापरून कुणीतरी मदत करेल. माझे मार्क्स हे प्रत्येक ठिकाणी चांगलेच राहिलेत. मग मी LLM पण फर्स्ट क्लासमध्ये पास केलाय, मी LLB पण फर्स्ट क्लासमध्ये पास केलाय. म्हणजे मला माहिती आहे आता की माझ्या वडिलांचा कुठे वशिला नाही, मी स्वतःच्या कर्तृत्वावरती इथपर्यंत पोहोचली आहे. आपण एक म्हणतो ना की पॅरेंटिंग म्हणजे असे बरेच आई वडील म्हणतात किंवा मुलं मुली म्हणतात आमच्या आई वडिलांनी आम्हाला खूप लाडात वाढवलं. तर खरे तर लाड हेच म्हणावे लागतील की जी शिस्त त्यांनी लावली, जे धडे आपल्याला शिकायला मिळाले त्यातनं आपण शिकलो आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलो. आता तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा वाढवताय तेव्हा तुमच्या आई बाबांच्या आठवणी तुम्हाला येत असतील ना की कुठं मला त्यांनी खडसावलं आणि कुठे रागावलं. खरं आई वडील झाल्यावर कळतं की आपले आई वडील आपल्याबरोबर त्यावेळेस कडक आणि कठोर का वागले होते आणि आता ती योग्यता आणि त्यावेळेसची ती गरज होती हे जाणवतं. तसं बरेचदा आई बाबा दोघंही कठोर झालेत. म्हणजे कारल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे कारण ती शरीरासाठी चांगली असते. ह्यासाठी बाबा आम्हाला बांबू पण दाखवायचे. म्हणजे तो शेतामध्ये बांबू असतो ना, तू नाही खाल्ली तर तुला मार देणार. आणि त्यावेळेस ते जबरदस्तीने ते कडू कारलं खावं लागायचं, डोळ्यात अश्रू येतात पण गिळावं लागतं कारण बांबूचं हे दिसायचं आपल्याला की आता मार मिळणार आहे. पण आत्ता स्वतः मी माझ्या मुलांनाही तेच करते. त्याच्यामुळे जी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे. जिथे प्रेमाने शिकवणं गरजेचं आहे तिथे प्रेमाने, जिथे तुम्हाला थोडं कठोर होऊन शिकवायचं आहे ते शिकवलंच पाहिजे कारण ते तुमच्या फायद्याचं आहे. आता कारलं माझं सगळ्यात फेवरेट आहे आणि म्हणजे त्यावेळेस मी जबरदस्तीने खायचे पण आता माझं फेवरेट आहे. म्हणजे मला रोज दिलं तरी चालतंय. तुमच्या लग्नाचं हे तुमचं लग्न तुमचं सासर त्याबद्दल तर सांगाच, पण एक आई वडील म्हणून त्यांची भूमिका कशी असते की आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन, एक तर 2 डिसिजन, एक तर करिअर आणि लग्न, जोडीदार निवडणं, या सगळ्या प्रोसेस मधली काय गोष्ट आहे. म्हणजे रोहिणी खडसेंच्या लग्नामागची गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची आहे. खरं माझ्या बाबांनी आम्हा तिघांनाही, 3 भावांनाही मोकळीक दिली होती की जोडीदार शोधा, तुम्ही जोडीदार शोधून आणू शकतात पण फायनल आम्ही करू. हे कुठेतरी स्कॅम आहे हे बोलायला असतं. नाही, त्यांनी मला परवानगी पण दिली. मी आणि प्रांजल आम्ही स्कूल फ्रेंड्स आहेत
अच्छा. आम्ही 10वी मध्ये पण सोबत होतो. आणि जेव्हा मी बाबांना सांगितलं मला ह्याच्याबरोबर लग्न करायचंय, तेव्हा बाबांनी आम्हाला परवानगी पण दिली आणि चांगल्या रीतीने संसार आम्ही दोघंही करतोय. आणि आता बाबाही म्हणतात की नाही, बरोबर होतं तुझं डिसिजन, बरोबर होता, तू घेतलास तो योग्य डिसिजन आहे. भेट घडवून आणणं जोडीदाराची, की आता वडील इंटरव्ह्यू घेणार होणाऱ्या जावयाचा, असं काही सीन घडला जो आपण पिक्चर मध्ये पाहतो? तसा सीन होण्याची गरजच पडली नाही, कारण माझा नवरा प्रांजल आणि त्याचा परिवार आणि आमचा परिवार हे फॅमिली फ्रेंड्स आहेत, खूप वर्षांपासूनचे फॅमिली फ्रेंड्स आहेत. ते पण मूळचे मुक्ताईनगर, ते पण मूळचे मुक्ताईनगरचे. त्यामुळे एकमेकांना फार चांगल्या रीतीने आणि जवळून ओळखणारा परिवार. आणि त्याच परिवारामध्ये मी त्यांना सांगितलं मला या मुलाबरोबर लग्न करायचंय. त्याच्यामुळे नवीन असं काही नव्हतं की आता बघण्याचा कार्यक्रम झाला मग पोहे आणले, शिरा आणले, असा काय प्रकार नव्हता. पण त्यांना बघितलेलं होतं आणि माहिती होतं. पुन्हा मी तुमच्या वडिलांकडे येते की तुम्ही म्हणालात बालपणीचे असे काही किस्से आहेत किंवा वडील तुमच्यासाठी ते वेळ देऊ शकले नाहीत. पण वेळ नाही देऊ शकले तरी एक वडील आपले वडील सगळ्यांच्या सारखेच असतात की ते एक हळवी बाजू त्यांची, की काय वाटतं वडिलांबद्दल, ती बाजू काय आहे तुमच्या वडिलांची? माझा भाऊ हा नगरला एका हॉस्टेलला त्याला ठेवलेलं होतं शिक्षणासाठी आणि पेरेंट्स मीटिंग दर 3 महिन्यानंतर व्हायच्या आणि प्रत्येक मीटिंगला माझी आईच जायची. हो. मग त्याने थोडे दिवस बघितलं, वर्ष झालं आणि मग नंतर तो म्हणायचं तूच काय येते, बाबा काही येत नाहीत. आणि बाबांना राजकारणामध्ये फिरत असताना, महाराष्ट्रात पक्ष संघटन वाढवत असताना कधीच वेळ मिळत नव्हता त्याच्या शाळेमध्ये जाऊन फादर्स म्हणजे पॅरेंट्स मिटिंगला त्यांनी वेळ द्यावा म्हणून. मग एक दिवस माझ्या निखिल दादाचं जरा पारा सटकलं आणि मग त्याने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने अशा काही गोष्टी लिहिल्यात आणि ते पोस्ट केलं बाबांच्या नावाने. बाबांकडे ते पत्र पोचलं आणि बाबांनी ते उघडलं आणि ते पत्र वाचत असताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर पडले. त्या पत्रात असं लिहिलं होतं की बाबा, तुम्हाला एक मुलगा आहे ह्याचा विसर पडू देऊ नका. आणि त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की आपण राजकारणात समाजसेवा करत असताना आपल्या मुलांवरती कुठेतरी अन्याय करतोय का. आणि मग त्यानंतर आम्हाला फिरायला घेऊन जाणं, आमच्यासोबत थोडा वेळ घालवणं हे त्यांनी सुरुवात केली आणि मग त्याच्या पेरेंट्स मिटिंगला जाणं पण त्यांनी सुरुवात केली. पण असे अनेक प्रसंग आहेत की आम्हाला वडील म्हणून ते हवे असताना ते नव्हते आणि मग आम्हाला आठवण करून द्यावी लागायची की तुम्हाला मुलं आहेत. महाराष्ट्रातली जनता ही तुमचा परिवार आहेच, पण पहिले आमच्याकडेही थोडं लक्ष द्यायला हवं. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही त्यांना रडताना बघितलंय, म्हणजे हुदके देऊन देऊन ते रडतायत आणि आम्ही पहिल्यांदा त्यांना एवढं रडताना बघत होतो आणि आम्ही म्हणत काय झालंय. आई त्यांना सांगते, सगळं सांगते. लग्नात आमची बिदाईची वेळ आणि त्यांचं रडणं चालू. बरं, बिदाई झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी सासरी गेलो आणि त्याच्यानंतर पण 2-2, 3-3 महिने आई सांगायची रोज रात्री फोन करून, अगं तुझं बाबा किती रडतायत, तुम्ही मुली गेल्या. म्हणजे रोज दिवसभर फिरायचं, लोकांची कामं करायची, रात्री घरी आलं की रडायला सुरुवात करायची. म्हणजे हळवे बाबा आम्ही प्रत्येकाने त्यावेळेस बघितलं की मुलींमध्ये एका वडिलांचा किती जीव असू शकतो आणि ती मुलगी जरी सासरी गेली पण ती आपल्यापासून दुरावली हे सहन होत नाही वडिलांना. ती फिलिंग म्हणजे प्रत्येक मुलीचा बाप लग्नामध्ये रडतो ते हेच कारण की ती फिलिंग आहे, माझा पोटचा गोळा, माझी मुलगी गेली. आणि असे 2-4 महिने ते लिटरली रडलेत आणि आई त्यांना समजवते. म्हणजे उलट होतं, मला असं वाटायचं की आई आम्ही गेल्यानंतर रडेल, तर इथे वडील रडत होते आणि आई त्यांना समजवत होती. अशी प्रसंग आहेत. पण हळवे बाबा होतात अजूनही. बरेचदा आम्ही मुलींसाठी त्यांचं मन अजूनही हळवं होतं, चिंता वाटते. बरेचदा असे बसवून विचारतात, रोहिणी मला फार चिंता वाटते. मग ते त्यांची बाप वडील म्हणून त्यांना ज्या काय गोष्टी बोलायच्या असतात ते बरेचदा हळवे होऊन बोलतात आणि मग त्यावेळेस आम्ही सांगतो आता आम्ही मोठे झालोय, आता काळजी करू नका. सासरी कोण कोण असतं कुटुंबात? सासरी माझे जेठाणी आणि माझी एक छोटीशी पुतणी आहे आणि माझ्या सासूबाई. माझे सासरे 2 वर्ष झाले एक्सपायर झालेत, त्यामुळे आता 8 लोकांचं आमचं कुटुंब आहे. अरे वा. आणि तुम्ही दोन्ही कुटुंब पाहताय, माहेरचं आणि सासरच्या दोन्ही जबाबदाऱ्या निभावताय. रक्षा खडसेंबद्दल, तुमच्या वहिनी आहेत, कसं आहे तुमचं रिलेशन रक्षा खडसेंबद्दल? तुमच्या घरात 2 पक्ष आहेत, त्या भाजपमध्ये आहेत, वडील पण भाजपमध्ये आहेत, त्यांचं स्टेटस अजून आम्हाला क्लिअर नाहीये की ते नेमके कुठे आहेत, आणि तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत शरद पवारांच्या.
तेव्हा असं कुटुंबात हे राजकारण कसं चालतं? म्हणजे तिथं फॉर्मॅलिटी नसते, तिथे सगळं ते एक प्रायव्हसी असते, बाबा इथं आपण काही बोलू शकतो, तेव्हा तिथं डिस्कशन कसं होतं? एकतर याला सगळ्यात पहिले तुमचा जो कन्फ्युजन आहे ते सांगेल की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वातच काम करतायत. पण मधल्या बातम्या ज्या होत्या की त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे, त्या बातम्या होत्या, पण त्याच्यानंतर त्यांचा प्रवेश नाही आहे. त्यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे आणि ते आजही पक्षाचं काम करतायत. आणि रक्षा वहिनींच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल, त्याला एक उदाहरण देऊ इच्छिते की हिमालयातून गंगा आणि यमुना ह्या 2 नद्या निघतात. त्यांचे 2 प्रवाह आहेत, ते 2 वेगवेगळ्या प्रदेशातून जातात आणि शेवटी सागराला जाऊन मिळतात. पण ते करत असताना त्या दोघंही नद्यांचं एक हेतू आहे, ती ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करून त्या सागरापर्यंत जातात. तसं रक्षाबहिणींचं आणि माझं आहे. आमच्या दोघींचाही हेतू एकच आहे. उगम माझे बाबा, कारण आम्ही त्यांच्याकडनं राजकारण शिकलो, म्हणून उगम जसा गंगा आणि यमुनेचा हिमालय होता तसा आमचा उगम हा बाबांच्या राजकारणापासून, त्यांच्यापासून आहे. आणि आमचे प्रवाह जरी वेगळे असले तरी हेतू एकच आहे, जनसामान्यांची सेवा. त्यात त्यांच्या पक्षात राहून ते करतायत, मी माझ्या पक्षात राहून हे करते. आणि शेवटी जात असताना जो शेवट असणार आहे तोही जनसामान्यांची सेवा करता करता शेवट व्हावा, हीच एक अपेक्षा आहे. खूप छान वर्णन केलं तुम्ही वहिनींबद्दल. नवरा नसणं, एक विधवा बाईचं जगणं, त्यातही राजकारणात असणं, की ठीक आहे तुमचा पाठिंबा आहे, कुटुंबाचा पाठिंबा आहे, पण त्यांचा तो आत्ताचा संघर्ष आहे. कितीही मोठा पाठिंबा आणि बॅकग्राऊंड घरचं असलं तरी एक संघर्ष करावाच लागतो एका महिलेला, त्यातही राजकारणात, आणि आता इतक्या मोठ्या पदावरती आहेत. तर ते कसं ते टॅकल करतायत? एक वुमन टू वुमन म्हणून मी तुम्हाला विचारते ती थॉट प्रोसेस, की तुम्ही कसं पाहता वहिनीकडे आत्ता? खरं माझ्या बहिणींकडे जेव्हा आज त्या पूर्ण जबाबदारीने काम करतायत तेव्हा माझ्या आईने खूप मोठं योगदान त्यामध्ये दिलं आहे. म्हणजे मी आधीही बोलले तसं की माझा निखिल दादा गेला त्यावेळेस गुरुनाथ आणि माझी भाची कृषिका हे फक्त 2.5 वर्षाचे आणि 6 वर्षाचे 2 मुलं होते. त्यावेळेस त्यांची जबाबदारी माझ्या आईने घेतली, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, त्यांच्यासोबत मुंबईला राहिली, त्यांना घडवलं, त्यांना मोठं केलं. त्यामुळे रक्षा वहिनींना राजकारणामध्ये इतर ठिकाणी वेळ द्यायला त्यांना वेळ होता त्यांच्याकडे. जर मुलांची जबाबदारी असते तर कदाचित त्यांना तारांबळ उडाली असती, कारण मुलं लहान होती, राजकारण हे सगळं करणं शक्य होत नाही. मग एक जबाबदारी कोणीतरी घेतलं गेलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये माझ्या आईने खूप महत्वाची भूमिका घेतली. की आईने सगळं घरचं सांभाळलं, मुलांचं सांभाळलं, आमचा सगळा परिवार सांभाळला, आणि त्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळाला की त्या चांगल्या रीतीने राजकारणात पुढे जाऊ शकतील. म्हणजे सासूपेक्षा माझ्या आईने आईची भूमिका निभावली, मला त्याचा फार अभिमान आहे. कारण सासू तर प्रत्येक जण असतं, प्रत्येक महिला होऊ शकते, पण आई होणं आणि आईच्या जबाबदारीतनं एका विधवा सुनेला या मंत्रिपदापर्यंतच्या जबाबदारीपर्यंत नेणं, याच्यामध्ये तिचं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि असं क्रेडिट ओपनली दिलं पाहिजे. म्हणजे सासूबाई असतील, सासरे असतील, की जे लाईमलाईटमध्ये येत नाहीत, असे व्यक्ती पडद्यामागचे. आपण बरेचदा अनुभवतो की जेव्हा एखादी विधवा सून बाहेर जाऊन काम करायला लागते तेव्हा बरेचदा घरातनंच त्यांना थांबवलं जातं. पण मी माझ्या घरात बघितलंय की माझ्या घरातनं त्यांना प्रोत्साहन मिळालंय, माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिलंय, माझ्या आईने प्रोत्साहन दिलंय. हे एवढं सोपं नसतं, कारण राजकारणात आपण आपलं घरातली एक महिला, जिला आमचा भाऊ गेलाय, म्हणजे मुलगा वारल्यानंतर आपल्या सुनेला या जगामध्ये सोडणं एवढं सोपं नसतं, पण त्या जबाबदारीने त्यांनी तिला काम करायला त्यांना बाहेर पाठवलं आणि चांगल्या रीतीने त्यांनी काम केलंय. नणंद भाऊजाईंमधला हे संघर्ष राजकीय जो आहे, तुम्ही वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि ते कट्टर विरोधी पक्ष आहेत, तर ते कुठेतरी येतं त्या नात्यामध्ये? मुळेच नाही. राजकारण हे म्हणतो ना दरवाजाच्या बाहेर, जेव्हा तुम्ही घरात येतात तेव्हा हा परिवार असतो. आणि आम्ही काही दोघं नवीन आहोत किंवा दोघंच असं राजकारण, वेगवेगळ्या पक्षातले राजकारण करणारं एखादं कुटुंब आहे असं नाही. आज अनेक परिवार आपल्याला सांगता येतील की त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे पक्ष आहेतच की. आदरणीय अजितदादांचाही विषय केला तर पवारसाहेब वेगळ्या पक्षात होते, त्यांचे बंधू वेगळ्या पक्षात होते, आता अजितदादा वेगळ्या पक्षात आहेत, साहेब वेगळ्या पक्षात आहेत, आमचं असं आहे. असे अनेक उदाहरणं मला सांगता येतील की त्याच्यामध्ये एका घरामध्ये वेगळे पक्ष आहेत, पण
जेव्हा कौटुंबिकता येते किंवा कौटुंब म्हणून तुमची एकमेकांसोबतचं बॉन्डिंग असलं पाहिजे ते आहेच. पण हे तुमचं कौटुंबिक संबंध, नातेसंबंध झाले, पण जनतेला काय दिसतं, लोकांना काय दिसतं की एका घरात दोन पक्ष आहेत, म्हणजे हे गुपित राजकारण काहीतरी होत असणार. मग ही एक प्रकारची फसवणूक नाही का या समाज व्यवस्थेमध्ये? लोकांची एक विचार असे होतात की अरे हा, एका घरात दोन दोन पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत आणि आम्हालाच हे फसवतात. असं नाही होत? रिॲक्शन येत नाही तुम्हाला? असं जे विचार करतात ना, एकतर त्यांचा ब्रॉड व्ह्यू नाही असं मी म्हणेल. तुम्हाला राजकारणात काम करत असताना मी आधी सांगितले की मी इथे काही राजकारणासाठी आलेले नाही आहे. मला इथे काम करायला आवडतं कारण मला लोकांची कामं करायला आवडतात. त्यांच्यापर्यंत ज्या माझ्यापर्यंत लोक समस्या घेऊन आल्या त्या समस्या त्यांच्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या समस्यांमधून मार्ग काढता आला पाहिजे. शेवटी बघा, गोरगरीब लोकांची कामं झाली पाहिजे हा प्रत्येकाचा हेतू असायला हवा. मी आज LLM शिक्षण घेतलंय, जर मी कदाचित जाऊन प्रॅक्टिस केली असती तर मी खूप जंगड पैसा कमवू शकले असते. कारण तेवढं अभ्यासही आहे आणि तेवढा नॉलेज पण आहे. राजकारणातही पैसा कमवता येतं की नाही, पण राजकारणात तुम्हाला जे द्यावं लागतं ना, ते तुम्हाला 24 तास तुमची ड्युटी आहे. तुम्ही पैसा कमवण्यासाठी राजकारणात जर येत असाल तर ते चूकच आहे. तुम्हाला जर समाजसेवेची आवड असेल ना तरच तुम्ही राजकारणात टिकू शकतात. कारण जो पैसा कमवायला येतो तो फक्त पैशांचाच याने विचार करतो. आमचा परिवार तुम्ही आधीपासून बघितला असेल, माझ्या बाबांचंही राजकीय आयुष्य तुम्ही बघितलं असेल, तर त्यांनी लोकांचं काम करायला महत्त्व दिलंय. म्हणूनही आम्ही सत्तेत आहोत, आम्ही सत्तेत नाही तरी आमच्याकडे येणारी गर्दी कायम राहते. कारण गोरगरीब लोकांचं काम झालंय. बाबांनी त्यावेळेसही अनेकांना नोकऱ्या लावल्यात, अनेकांचे घरं चांगले केलेत, अनेकांच्या परिवाराला चांगल्या मार्गाला लावलेत. म्हणजे अनेक मुली आम्ही दत्तक घेतल्यात बाबांनी आणि त्यांना डॉक्टर, इंजिनियर, त्यांना जे शिक्षण घ्यायचं होतं ते शिक्षण घेऊन त्या आजही चांगल्या रीतीने डॉक्टर म्हणून काम करतायत. अशा अनेक गरीब घरातल्याही मुली आहेत. हे सगळं केलंय कारण आवड आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे तेच मला करायला आवडतं. मी LLMचं शिक्षण घेतल्यानंतर मला हे आवड आहे म्हणून मी आज राजकारणात आहे. पैसा कमवणं वगैरे ह्या फार क्षुल्लक गोष्टी आहेत. मला असं वाटतं राजकारणामध्ये ह्याला महत्त्व देण्यापेक्षा लोकांना काम करून तुम्ही मोठं झालेलं तरच तुमच्या मागची लोक तुमच्यासोबत राहतात. पण दुसरी बाजू याचीच की हार्श रियालिटी आहे, हे तुम्हाला पटेल नाही पटेल, राजकारण करण्यासाठी पैसा तर लागतो, बॅकग्राऊंड लागतं, एक कोणाचा तरी हात लागतो आणि तुमच्याकडे ते ऑलरेडी होतं. मग हा प्रश्न थेटच आहे की जर इतका सगळा तुमच्याकडे होतं, बॅकग्राऊंड होतं, पार्श्वभूमी होती, वडील तुमच्या पाठीमागेत, तरी रोहिणी खडसेंनी राजकारणात येण्यासाठी उशीर केला आणि आल्यात तरी सातत्याने पराभव का होतोय तुमचा? एकतर मी उशीर केला असं मी म्हणणार नाही, पण राजकारणामध्ये काय असतं ना, काम करताना तुम्हाला पहिले तुम्ही 100% तयार आहात ही भावना असायला हवी. जेव्हा मी मुक्ताईनगरला शिफ्ट झाले 2013 नंतर, त्यावेळेस मी एक 18 वर्ष बंद पडलेली सूतगिरणी आता आपण चालू करायची जबाबदारी घ्यावी, कारण वेळ होता. वेळ असल्यामुळे ते युनिट आपण चालू करू शकतो का, त्या तऱ्हेने मी प्रयत्न सुरुवात केला. आणि जी सूतगिरणी 18 वर्ष बंद झालेली होती ती सूतगिरणी आजही चांगल्या रीतीने काम करते. म्हणजे गेले 12-13 वर्ष झाले ती सूतगिरणी उत्तमरित्या काम करू शकते. मी ती सूतगिरणी चालू करू शकले. त्यामध्ये आज 250 महिला काम करत आहेत. म्हणजे माझी सूतगिरणी फक्त महिलांच्याच रोजगारावरती मी त्यांना ठेवलंय की सगळ्यात जास्त मी महिलांना रोजगार देईल. आणि आज तिथे 250 महिलांना रोजगार आहे आणि आनंद आहे. आणि त्यातनं मग तो तिथे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत ना, कुणी घरी नवरा नाहीये, कुणाची आर्थिक परिस्थिती नाहीये, आज त्यांच्यावरती 2-2, 3-3 मुलांना सांभाळायची जबाबदारी अशाही महिला माझ्याकडे तिथे सूतगिरणीत काम करतायत. आणि जेव्हा त्यांच्या मनातलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान मी बघते ना, तेव्हा असं वाटतं आयुष्यात ह्याच्याशिवाय पेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही. कारण एक परिवार उद्ध्वस्त झालेला असतो. एका महिलेला बाहेर जाऊन काम करणं फार सोपं नसतं. जेव्हा ती तरुण महिला असेल, तिला आपण हक्काचा रोजगार देऊ शकलो, तिचे परिवार चांगले झाले. आज बऱ्याच महिलांचे, ज्यांना आम्ही 12-13 वर्ष आधी नोकरीला लावलं सूतगिरणीमध्ये, त्यांची मुलं आज मोठी झालेली बघतोयत आम्ही, चांगलं शिक्षण घेताना बघतोयत आम्ही. हे आयुष्यातली कमाई हीच आहे हो, आणि ती आम्ही केली आहे. आणि त्यातनं मग राजकारणाची आवड तयार झाली आणि आज आम्ही काम करू शकतोय. बाकी
सगळ्या गोष्टी फेल आहेत. मग तो जो आनंद असतो ना त्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरचा बघायला, तो महत्वाचा आहे. बाबांनी या मतदारसंघामध्ये 30 वर्ष काम केले. हा जो मतदारसंघ आहे हा आम्हाला मतदारसंघ म्हणून बघण्यापेक्षा बाबांनी तो परिवार म्हणूनच सांभाळला. प्रत्येक व्यक्ती हा मतदारसंघातला, हा परिवारातला सदस्य आहे, एवढं त्यांनी त्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळलं. आणि त्यांनी काम पण तसंच केलं. म्हणजे माझ्या वडिलांच्या बेडरूमपर्यंत गोरगरीब फाटक्या कपड्यांमधलाही जरी तो काळकुटलेल्या कपड्यांमध्ये जरी व्यक्ती असेल तो बेडरूममध्ये जाऊ शकतो आणि हक्काने बाबांना सांगू शकतो की भाऊ मला एवढं काम आहे, एवढं करून दे ना जरा. म्हणजे ही त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेली मोकळीक आहे. आम्हाला बरेचदा असं वाटायचं की बाबा बेडरूमपर्यंत लोक त्यांना आता चालायला त्रास होतो, मग प्रत्येक वेळेस ते बाहेर जाऊ शकत नाहीत, मग ते इथेच बोलव असं म्हणतात. आणि म्हणतात लोक त्यांचा तो अधिकार आहे. आज मी जिथे बसलोय हा फक्त आणि फक्त माझ्या या मतदारसंघातल्या लोकांचा आशीर्वाद आहे. म्हणून माझ्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा तेवढाच अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं राहतं. आणि हे आम्ही बघितलंय. पण त्यांच्या वेळेसची राजकीय परिस्थिती, त्यांच्या वेळेसची लोक आणि आत्ताच्या लोकांची मानसिकता ह्यात प्रचंड तफावत आहे. म्हणजे ज्या लोकांना बाबांनी सरकारी नोकरीवरती लावलेले आहेत ह्यातलीही काही लोकांना जाण आहे, पण मी माझ्या निवडणुकांमध्ये बघितलं की काही लोकांना त्याचीही जाण नाही की आपल्याला नोकरीला लावलंय. ही मानसिकतेतला बदल आहे. किंवा म्हणावं आता कलियुग आहे तर कलियुगामध्ये काही गोष्टी बदलतात. काही लोकांनी त्या याच्यातही जाऊन माझ्या विरोधात काम केलंय. परिस्थिती बदलते, मानसिकता बदलते आणि वेळ बदलत असते. कदाचित मी याला असं घेते की आधी लोकांचं तुम्ही छोटंसं जरी काम केलेलं असेल तर लोक तुम्हाला लक्षात ठेवायची. हे माझ्या वडिलांच्या वेळेसचं राजकारण होतं, आम्ही जवळून बघितलंय. आणि आत्ता तुम्ही लोकांचं काम कितीही करा, म्हणजे तुम्ही 100 काम करा, पण एक काम जर नाही झालं तर ते 100 कामां केलेल्यांवरती पाणी पसरलं जातं आणि मग ते एक काम न केलेलं लक्षात राहतं. कारण ही आत्ताची नवीन पिढी घडते आहे, याच्यामध्ये अपेक्षांचं ओझं प्रचंड आहे. तुमच्याकडनं अपेक्षा ह्या खूप आहेत. अपेक्षा 100% पूर्णच झाल्या पाहिजे असं झालेलं आहे. आणि ते होत असताना वस्तुस्थिती बदलते. कारण माणसांचं विचारसरणी बदलली असं मी म्हणते. त्यातनं ह्या 2 पराभव जे मला अनुभवायला मिळाले, म्हणजे पहिल्या पराभवाला तर मी लोकांना दोष नाहीच देणार आहे. आत्ताही लोकांना दोष देण्यामध्ये काही हे नसतं. लोकांनी सहकार्य केलंय पण ती मानसिकता असते. पहिल्या निवडणुकीमध्ये तर मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि त्याच भारतीय जनता पार्टीतल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलं. असं का? त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. त्यावेळेस कदाचित त्यांनी का केलं आणि त्याचे तर काही पुरावे पण मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंतही पोहोचवले होते की एकतर माझी तयारीच नव्हती त्या मतदारसंघातून लढायची. तुम्ही मला तिकीट दिलं, त्या तिकिटावरती तुम्ही उभं केलं, त्याच्यामध्ये माझ्या स्वतःमध्ये गिल्ट असं होतं की मला बाबांचं तिकीट तुम्ही कट करताय एका बाजूला आणि तुम्ही मला तिकीट देताय जे मी मागतच नाहीये. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मला उभं केलं आणि नंतर तुमच्याच पक्षाचे 2-3 लोक जे आहेत त्यांनी माझ्याच विरोधात काम केलं ज्याचे मी पुरावे पण दिले होते. हो, खडसेंनी पण असे आरोप केले. मला माझ्या मुलीचा पराभव होती की माझ्या ज्या पक्षासाठी बाबांनी 40 वर्ष घालवलेत, ज्या पक्षासाठी दिवस रात्र त्यांनी मेहनत केली आहे, त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मला तेवढं तरी उत्तर देणं अपेक्षित होतं असं मला वाटायचं की मला तुम्हीच तिकीट दिलं, तुम्हीच उभं केलं आणि तुमच्याच लोकांनी जर मला पाडलंय तर माझा दोष काय ह्याच्यामध्ये? उत्तर मिळालं नाही. मग कुठेतरी खडसेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याच्या प्लॅनमध्ये तुम्ही बळी गेलात असं वाटतं तुम्हाला? मी त्या सगळ्या गोष्टींचा एवढा मोठा राजकीय विचार नाही केलाय. पण ही खूप मोठी घटना आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख वारंवार करताय की 40 वर्ष एका पक्षाला दिलेत वडिलांनी आणि त्याच पक्षाने खडसेंना बाजूला फेकलं किंवा अडगळीत आले. खडसे जे एकेकाळी तिकीट वाटप करत होते त्यांनाच तिकीट देण्यात आलं नव्हतं भाजपकडनं. याबद्दल राग नव्हता किंवा हा अग्रेसिव्हनेस का दिसला नाही ते वारंवार बोलून दाखवत होते. नंतर त्यांनी पक्षही सोडला. या सगळ्या घटना आम्ही पाहिल्यात. पण तुमचा यात बळी गेला की तुम्हाला बळच तिकीट देणं आणि नंतर तुमचा पराभव होणं. मला असं वाटतं की ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यावेळेस मेहनत घेतली अशा अनेकांचे बळी भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस घेतलेत. का घेतलेत का नाही घेतले ह्याच्यामध्ये मी फार बोलण्यापेक्षा तिथले तर तेच नेतेच जास्त चांगल्या रीतीने सांगू शकतील. त्यातले मी एक छोटंसं कार्यकर्ता म्हणून मला त्याला सामोरे जावं लागलं.
परिस्थिती असू शकेल, त्यावेळेस नेत्यांनी घेतलेले निर्णय असू शकतील, मला माहिती नाही. पण त्यावेळेस अनेकांवरती ही वेळ आणण्यात आली आणि त्यातमध्ये मी पण एक होती. तुमचा बळी गेला. पण एकनाथ खडसेंनी फडणवीसांसोबतचे असलेले मतभेद कधी लपवले नाहीत. ते उघडपणे बोलतात, टीका करतात, आरोप करतात. तुम्हालाही असं वाटतं? तुम्ही काय पाहिलं? म्हणजे तुम्ही जवळून पाहिलं खडसेंचं राजकारण, अजूनही पाहताय, तुमचं ऑब्झर्वेशन काय? मला असं वाटतं की बाबांनी जे काय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं केलीत, म्हणजे मुंडे काका असतील, गोपीनाथराव मुंडे काका असतील, फुंडकर काका असतील, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांच्या सोबत राहून बाबांनी भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वाढवली. म्हणजे माझे बाबा घरी कमी होते आणि ते महाराष्ट्रभर फिरण्यातच व्यस्त होते. आम्ही आमच्या आठवणी लहानपणीच्या विचारल्यात तुम्ही, तर आमच्याकडे फार आठवणी नाही आहेत, कारण आम्ही त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभरच फिरताना बघितलं. म्हणजे 4-4, 5-5 दिवस ते महाराष्ट्रभर पक्ष वाढवण्यासाठी फिरताना आम्ही बघितलेत, आम्ही अनुभवले. त्यावेळेस आम्हाला आमच्या वडिलांची गरज असताना वडील आमच्यासोबत नव्हते, कारण ते पक्ष वाढीसाठी त्यांनी त्यांचं योगदान ते देत होते. मुंडे काकांच्या सोबत त्यांचा प्रवास हा प्रचंड झालेला आहे. ह्या परिस्थितीमध्ये त्यांचं योगदान, त्यांनी केलेलं योगदान आणि त्यातनं काही अपेक्षा असतील त्या ज्या त्यांनी व्यक्त केलेल्या असतील, तर मला असं वाटतं की त्यांनी दिलेल्या योगदानावरती त्यांच्या अपेक्षा होत्या. त्याच्यावर बसून काहीतरी योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित होतं. म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी 40 वर्ष घातले, त्या व्यक्तीला तुम्ही पक्षश्रेष्ठींनी बोलवून व्यवस्थित समज घालून किंवा व्यवस्थित समजावून एकदा चर्चेतनं काहीतरी चांगला मार्ग निघाला असता. पण हे न होता जे भरकटलं गेलं सगळं वातावरण, हे आम्हाला प्रत्येकालाच वेदनादायी आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आमच्या श्वासात, काय आमच्या रक्तारक्तात आहे. म्हणजे मी लहानपणापासून भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही स्वतः आधी झेंडे नसायचे, असं काही रेडीमेड सगळं साहित्य मिळत नव्हतं. त्याचे झेंडे आम्ही शिवलेत, त्याच्यावरती जे कमळाचं चिन्ह आहे ते कलरने आम्ही ते कमळाचे ठसे असे त्याच्यावरती उमटवलेत. इथपासून आम्ही मेहनत घेतली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आमच्या श्वासात आहे, आमच्या रक्तात आहे. ती अशी काही लगेच कोणी काढून टाकेल असं नाहीये. माझं काय, माझ्या वडिलांचं काय, आम्ही सगळ्यांनी आयुष्यात घालवलंय. पण शेवटी वरिष्ठांकडनं आपल्याला कुठेतरी ऐकून घ्यावं अशी जी त्यांची इच्छा होती, त्यावेळेस ऐकून घेतलं असतं तर एवढं कदाचित हे सगळं झालं नसतं. तुम्ही अपेक्षा असं बोललात की 4 दशकं त्यांनी भाजपला दिली किंवा विस्तार केला भाजपचा, म्हणून त्यांची महत्वाकांक्षा होती किंवा असावी की मुख्यमंत्री पद मिळावं. पण असं काही राजकारण घडलं, अशा काही घडामोडी घडल्या की खडसेंचं मुख्यमंत्री पदाची जी काही संधी होती ती गेली. तर त्याबद्दल ते कधी ओपन अप होतात, बोलून दाखवतात घरात? घरामध्ये त्यांचं फार त्या बाबतीमध्ये बोलणं नाही. म्हणजे आम्ही कधी विचारत नाही, कारण त्यांनी जे योगदान दिलंय, त्यांनी जे काय केलंय, त्यांच्या ज्या काय अपेक्षा होत्या हे त्यांनी वरिष्ठांकडे सगळं मांडलेलं होतं. त्याच्यानंतर फार त्यावर घरात चर्चा करून त्या विषयावरती बोलणं आम्ही फार टाळतो. त्यामुळे घरात चर्चा नाहीये. पण मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांच्या अपेक्षा असतील, ते कदाचित पक्ष म्हणून वेगळे निर्णय असू शकतात. पण हे जे काय नंतर झालं, हे होण्यापेक्षा ज्या नेत्यांनी सांभाळायला हवं होतं किंवा नेत्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढायला हवा होता, असं मला कायम वाटतं. खडसे सीएम झाले असते तर खानदेशला एक मुख्यमंत्री पद तरी मिळालं असतं. म्हणजे अनेक विभागांना आता मिळालेलं आहे. प्रत्येक मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा पट्टा असेल, मुंबई, प्रत्येकाला मुख्यमंत्री पद मिळालं. पण उत्तर महाराष्ट्राला किंवा खानदेशला मिळालेलं नाहीये. तर पुढं पण पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं? खानदेशकडे मुख्यमंत्री पद येईल? मला माहिती नाही पुढे काय होईल, भविष्यात काय होईल, हे सगळं जर तरच्या गोष्टी असतात. पण एक नक्की की खानदेशला बाबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्याची संधी होती आणि ती संधी भविष्यात कधी येईल, कोणाच्या रूपाने येईल, ते मला भविष्य काय सांगता येणार नाही. पण एवढं नक्की सांगेल की ज्या प्रमुख भागांमध्ये, मराठवाडा असेल किंवा दुसऱ्या सगळ्या याच्यामध्ये जिथून जिथून मुख्यमंत्री म्हणून लोकांना संधी मिळाली, त्या भागाचा खूप चांगल्या प्रतीने विकास झाला आहे. कारण शेवटी ते प्रमुख पद आहे राज्याचं आणि ते प्रमुख पद आल्यानंतर साहजिकच निधी वळवायला मिळतो. तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट येतात, तुमच्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभं केलं जातं आणि त्या भागाचा फायदाच होतो. तसं उत्तर महाराष्ट्र कायम दुर्लक्षित राहिला आहे आणि उत्तर महाराष्ट्रालाही भविष्यात तशी संधी मिळावी आणि तो जो उणिवा ज्या उत्तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये राहिलेल्या आहेत त्या कुणाच्याही रूपाने यावं.
पण ती संधी यावी आणि ते कमी भरून त्या लोकांचा विकास होण्यासाठी ती संधी उत्तर महाराष्ट्राला एकदा तरी यावी असं वाटतं. तुम्ही उल्लेख केला मगाशी, गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, फुंडकर, फरांदे, ही जी फळी होती तेव्हा, जी ज्यांनी विस्तार केला भाजपचा, त्यांचे काही असे किस्से अनुभव आहेत जे तुम्ही जवळून पाहिलं असेल त्यांना? खडसेंसोबत त्यांचा वावर असायचा, घरी येणं जाणं होतच असेल आणि खऱ्या अर्थाने ते लोकनेते होते असं म्हणतात. महाजन असतील, मुंडे असतील, मेन म्हणजे काय सांगाल त्यांच्याबद्दल? काही अनुभव आहेत? ही लोक लोकनेते यांना म्हणतात लोक, कारण ह्यांच्याकडे जायला कोणाची परवानगी किंवा तुमच्या कुठल्या PA कडून तुमच्यापर्यंत पोहोचायला, ह्या लोकांपर्यंत पोहोचायला असं कुठली अडगड नव्हती. ही लोक लोकांमध्ये राहणारी, वाड्या वस्त्यांपर्यंत प्रवास करणारी आणि त्या गोर गरीब लोकांचे नेते म्हणून काम करत आलेत. म्हणजे फुंडकर काका असतील, गोपीनाथराव मुंडे काका असतील, ह्या लोकांचे अनेक घटना, अनेक आंदोलनं आम्ही जवळून बघितलेत. बाबांचा पाय फ्रॅक्चर होता आणि बाबांना चालणं शक्य नव्हतं आणि त्यावेळेस एक सभा होती. त्या सभेमध्ये बाबा व्हीलचेअरवर बसलेले होते. आता मी व्हीलचेअरवरून स्टेजपर्यंत कसं जाऊ असं त्यांच्या मनामध्ये विचार चालू होता आणि मुंडे काका आलेत. एकनाथ, काय झालं? माझा पाय फ्रॅक्चर आहे म्हणे, मी स्टेजपर्यंत येऊ शकणार नाही, तुम्ही सभा वगैरे घ्या म्हणे, मी खाली बसतो. आणि मुंडे काकांनी बाबा यांची चेअर स्वतः, ती व्हीलचेअर ढकलत नेऊन स्टेजवर नेलंय की एकनाथ, तू आमच्यासोबतच स्टेजवर बसणार आहेस, खाली बसायचं नाही. म्हणजे त्यांचं एवढी ती प्रेम, म्हणजे त्याचा फोटो अजूनही सगळी लोक व्हायरल करत असतात महाराष्ट्रामध्ये, की हे लोकनेते आहेत की आपल्यासोबतच्या सहकार्याचा पाय फ्रॅक्चर झालाय तर त्याची व्हीलचेअर ढकलून नेऊन त्याला तिथे व्यासपीठापर्यंत नेण्यासाठी पण एक मोठं मन लागतं, जे मुंडे काकांमध्ये होतं आणि त्यांच्या सहकार्यांप्रती त्यांचं प्रेम दिसतं. अशी वागणूक त्यांच्याकडनं सगळ्यांना, म्हणजे हे आजच्या राजकारणामध्ये हे सगळं हरवलेलं आहे असं वाटतं. आजकाल एकमेकांवरती चिखलफेक करणं, एकमेकांना कमी लेखणं, हे प्रकार बघतात. पण आपल्यासोबतचा आपला सहकारी आपल्यापेक्षाही मोठा झाला तर आनंद आहे, हे मांडणारे नेते आधी होते. तुम्ही म्हणालात की भाजप तुमच्या रक्तात आहे, तुम्ही भाजप वाढवण्यामध्ये हातभार लावला. आजही इच्छा आहे भाजपमध्ये जाण्याची कुठेतरी? इच्छा आणि आकांक्षा ह्याला राजकारणात महत्त्व नसते. तुमची आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्हाला राजकारणात काम करावं लागतं. मग तुम्ही परिस्थिती सापेक्ष भूमिका? आज राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि मी ह्या पक्षाला पूर्णपणे आणि ह्या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करते. आधी काय होऊन गेलं आणि भविष्यात काय होणार हे कोणीच सांगू शकत नाही. हे अवघड नाही जाते का घरात दोन पक्ष? आपण मगाशी पण बोललो, पण कितीही झालं तरी स्पर्धा असते, कॉम्पिटिशन असतं. आता एक हे याचा जास्त फायदा होत असेल म्हणजे तुमच्या वहिनी भाजपमध्ये, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये, एका घरातल्या दोन पक्षात असले की जास्त संघर्ष पण नसतो, तो राजकीय असतो पडद्यावरती, पण घरात ती कॉम्पिटिशन नसते. असं काही आहे? तुम्ही राजकारणात का आलायत ह्याचं उत्तर पहिले तुम्हाला माहिती पाहिजे. मी आधी तुम्हाला सांगितलं की मी राजकारणात हे राजकारण करण्यासाठी नाही आले आहेत. मला लोकांची सेवा करायला आवडते, मला लोकांसाठी लढायला आवडतं, म्हणून मी इथे. आणि एक वेगळ्या दोन पक्षांमध्ये असताना मी तुम्हाला जे उदाहरण दिलं ते की आमचा दोघींचा हेतू एकच आहे, जनसेवा करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांच्यासाठी लढणं. जर त्या त्यांच्या पक्षात राहून त्या पक्षाला योग्य तो न्याय देत आहेत आणि ते देत असताना लोकांसाठी लढण्याचा प्रयत्न करतायत, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतील, तर माझं म्हणणं आहे उलट दोघं पक्षांमध्ये त्यांच्याकडे कोण जाणार आहे? भारतीय जनता पार्टीची लोक किंवा ती त्यांच्या समविचारी पक्षाची लोक त्यांच्याकडे जाऊन काम करू शकतात. माझ्याकडे येणारी लोक ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, उभाठा, ह्या विचारांची लोक माझ्याकडून कामं करून घेऊ शकतात. जास्त लोकांची कामं होत आहेत, हा ब्रॉड व्ह्यू आहे. आणि इथे कॉम्पिटिशन नाहीये. मला ह्या विचारांशी काम करायला आवडतं. मला आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत त्या विचारामध्ये मी काम चांगल्या रीतीने करू शकते आणि मी न्याय देते पदाला. इथे कुठेही एकमेकांच्या म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या पक्षामध्ये योग्य रीतीने काम करतायत, मी माझ्या पक्षामध्ये योग्य रीतीने काम करतोय आणि दोघेही एकमेकांच्या पक्षाला न्याय देतोय. वाईट काय? अशी चर्चा झाली जळगाव रावेरमध्ये की गेल्या लोकसभेमध्ये तुम्ही मदत केली वहिनींना निवडून येण्यासाठी. माझ्यासोबत जे पदाधिकारी होते त्या प्रत्येकाला माहिती आहे. मी माझ्या पक्षाचं निष्ठेने काम केलंय. तुम्ही माझे स्टेटमेंट्स बघितले असतील. माझ्या स्वतःचं मुक्ताईनगर शहर आहे, त्या शहरामध्ये रक्षाताईंना त्या मागेत.
माझ्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लीडवर आहे. बरोबर आहे. ज्या शहरात मी राहते, म्हणजे बोदवड तालुक्यामध्ये रक्षाताई मागे आहेत. असे अनेक गावं मी सांगू शकते जिथे आमचा प्रभाव आहे. मी जिथे जिथे मला शक्य आहे तिथे तिथे मी त्यांना लीड देण्याचा प्रयत्न, म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला आम्ही लीड देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे आकडे आहेत, हे काय आम्ही बोलतोय म्हणून नाही. पण शेवटी माझ्यापेक्षा माझ्या वडिलांचं राजकारण हे खूप मोठं आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी रक्षाबहिणींना मी मदत करणार असं त्यांनी जाहीर केलं. शेवटी ह्या मतदारसंघामध्ये रोहिणी खडसेंना मानणारे किंवा रोहिणी खडसेंचं ऐकून राष्ट्रवादीला मतदार करणाऱ्या लोकांची संख्या कमीच आहे. कारण ह्या मतदारसंघामध्ये 30 वर्ष बाबांनी राजकारण केलंय. बरोबर. साहजिक आहे त्यांच्या सांगण्यावरती मतदान करणारी लोक भरपूर असतील आणि माझ्या सांगण्यावरती पक्षात थांबून काम करणाऱ्या लोकांची संख्या कमीच असणार. आमचा 30 वर्षाचा फरक आहे. हो, राजकीय फरक आहे हा. पण मी निष्ठेने, तुम्ही माझ्या याच्यामध्ये सभा जी झाली होती पवार साहेबांची, ती सभाही तुम्ही बघा. जर मला रक्षाबहिणींना मदत करायची असती तर एवढी मोठी सभा पवार साहेबांना बोलवून मतदारसंघामध्ये घेण्याचा विषयच नव्हता. मी आरामात एका छोट्या हॉलमध्ये सभा घेतली असती आणि निवडणूक सामोरे गेलो असतो ना. तसं नव्हतं. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर, तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांचे बघू शकता, जाहीर सगळ्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला राष्ट्रवादीला मतदान करायचंय. त्याच्याशिवाय मुक्ताईनगर शहरात लीड कसं येणार? बरोबर. म्हणजे माझ्या शहरात लीड कशी येणार आमच्या पक्षाला? रक्षाताईंना जायला हवी होती लीड. पक्षामध्ये महिलांमधलं राजकारण कसं असतं? म्हणजे कॅट फाईट असते राजकारणात पण? पक्षातल्या महिला असू देत, स्वपक्षातल्या का विरोधी पक्षातल्या महिला नेत्या असू देत, त्यांचं भांडण खरं असतं जे आम्हाला दिसतं बातम्यांमध्ये? काही वेळा खरं असतं, काही वेळा खरं नसतं. ते खरं कसं नसतं जरा सांगाल का? एवढं सगळं राजकारणातलं आतलं तुम्हाला सांगून दिलं तर काम करायचं. पडद्यामागे अशा काय गोष्टी घडतात आम्हाला इंटरेस्ट आहे ऐकण्यामध्ये, की विधिमंडळात सभागृहात तावातावाने भांडणारे नेते बाहेर आले की चहा पाण्याला एकत्र असतात, आम्ही पाहिलेत. पण महिलांचं हे राजकारण कसं असतं? कारण की जेलसी फॅक्टर हा राजकारणात असतो का? सांगू का, राजकारणात कुणी इथे वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक एकमेकांवरती टीका करण्यासाठी राजकारण नसतं. पण जो तो त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथे असतं. तुम्हाला जे वाटतं की आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये महिला लढत असतो, तर सत्ताधारी पक्षाच्या महिला त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात. आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधी पक्षातल्या महिला म्हणून त्यांना काही प्रश्न विचारत असतो. हे कोणाचाही वैयक्तिक एकमेकांबरोबर काही बांधावरचा वाद नसतो किंवा त्यांचा आणि माझा काही वैयक्तिक वाद आहे आणि तो वाद आम्ही खेचतोय असंही नसतं. त्यात त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असताना आम्हाला त्या गोष्टी विरोधी पक्षातल्या असताना ज्या रुचत नाहीत त्याच्यावरती आम्ही त्यांना जाब विचारणं, ही लोकशाही आहे. आणि ही लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना काही प्रश्न विचारत असतो आणि लोकशाहीच मार्गाने ते त्यांच्या सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून आम्हाला उत्तरं देत असतात. आम्ही विरोधी पक्षातले म्हणून त्यांना उत्तरं विचारत असतो. जेव्हा ट्रोलिंगचा विषय येतो की आपल्या पक्षातली महिला असू देत, समोरच्या पक्षातली प्रतिस्पर्धी महिला असू देत, जेव्हा ट्रोल होते सोशल मीडियावरती, तेव्हा ते रील्स शेअर करणं, पोस्ट शेअर करणं की बघा तू कशी ट्रोल होते, असं एकमेकांना सल्ला उपदेश देतात तुम्ही? कारण की ट्रोलिंग हा असं एक संकट आहे तुमच्यासाठी की ज्याला तुम्हाला फेस करावंच लागतं. तुम्ही इग्नोर नाही करू शकत त्याला. आम्ही अनेक महिला अशा आहोत ज्या विरोधी पक्षातही काम करतो, एकमेकांच्या विरोधात सोशली किंवा मीडियासमोर बोलतो, पण आम्ही एकमेकींबरोबर बऱ्यापैकी चांगलं बोलतो, अशाही आम्ही एकमेकींच्या संपर्कात असतो. आणि जेव्हा एखादा गलिच्छ प्रकारे एखादा व्यक्ती, समोरची व्यक्ती महिला आहे म्हणून टीका करतं, त्यावेळेस आम्ही कुणीही सहन करत नाही. कारण ती महिला राजकारणात येत असताना तिला अनेक संघर्षातून ती समोरे आलेली असते. म्हणून ती कुठल्याही पक्षातली असू दे, आमचं म्हणणं आहे महिलांचा आदर प्रत्येकाने राखलाच पाहिजे, ती कुठल्याही पक्षाची असली तरी. आणि जर असं राजकारणात कोणत्या महिलेला अर्वाच्य भाषा किंवा वैयक्तिक तिच्या चारित्र्यावरून जर कोणी टीका करत असेल तर ते आम्ही स्वतःही खपवून घेत नाहीत. आणि आम्ही त्यावेळेस सगळ्या महिला एकमेकींना मेसेज पण करतो की हे थांबलं पाहिजे. हा जो कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला त्याच्यावर तक्रार तरी नोंदवा किंवा त्याला समज तरी दिली गेली पाहिजे. हे होतं. तेवढा टच एकमेकींबरोबर असलाही पाहिजे. कारण मी आधीच म्हटलं, राजकारणात येणं हे महिलांसाठी फार सोपं नाही आहे. अनेक संघर्ष असतात, प्रत्येकीचा संघर्ष इथे वेगळा आहे.
आणि त्यावर लिहायला गेलो तर मोठे मोठे पुस्तकं येतील, असे राजकारणातल्या प्रत्येक महिलेचा संघर्ष आहेत. ती माझ्या किती विरोधात असली तरी मला माहिती आहे की ती महिला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ती संघर्षातूनच आलेली आहे. म्हणून कुठल्याही महिला पुढे जावी त्यासाठी सगळ्या महिलांनी एकत्र येणं आणि तिला पाठबळ देणं. ठीक आहे, पक्षाच्या भूमिका वेगळ्या असू शकतात, पण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ देणं हे प्रत्येक स्त्रीचं काम आहे असं मला वाटतं, इतर पक्षातल्या असल्या तरी. चाकणकर ज्या आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या कायम ट्रोलिंगचा विषय होत असतात. तेव्हा त्यांच्या दिसण्यावरनं, मेकअपवरनं, त्यांच्या सौंदर्यावरनं त्यांना ट्रोल केलं जातं. तेव्हा तुमची रिॲक्शन काय आहे याच्यावरती? की ठीक आहे, आपण म्हणतो की असं नाही झालं पाहिजे, पण ह्याला कोण जबाबदार असतं? कुठंतरी चाकणकरच नाहीत, राज्यातल्या अशा अनेक महिला नेते आहेत. सुंदर दिसणं पण त्यांच्यासाठी कुठेतरी निगेटिव्ह बाजू ठरते, कारण की लोक ट्रोल करतात, खाली घाण कमेंट करतात, त्याच्यावरती ऍक्शनही त्या नेत्या घेतात. पण असं नाही झालं पाहिजे, आपण यासाठी प्रयत्न करूयात. पण हे फेस करताना तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने ते पाहता? मी म्हटलं ना, राजकारणामध्ये चांगली लोक पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत. तुम्हाला चांगल्या बाजूने पण बोलणारी लोक असतील आणि वाईट बाजूने पण तुम्हाला ट्रोल करणारी लोक असणार आहेत. पण हे करत असताना आपण स्वतःला सांभाळून राजकारणात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला समोर येणं गरजेचं आहे. आधी प्रतिभाताई पाटील असतील किंवा अशा अनेक नेत्यांची, सुषमाताई स्वराज असतील, अशा अनेक नेत्यांची तुम्हाला नावं घेता येतील की त्या राजकारणात आहेत, त्यांनी कामं केली आहेत. पण एक प्रतिष्ठित म्हणून त्यांच्याबाबत कायम आदर वाटेल असे त्यांचे जे वावर होता समाजामध्ये, तसा वावर तुम्हाला समाजात ठेवावाच लागेल. अन्यथा तुमच्या ह्या राजकारणामध्ये येणाऱ्या नवीन पिढीवरती एक वेगळा संदेश त्यांना जाईल आणि तो जाऊ नये म्हणून याची प्रत्येक राजकारणी महिलेने जबाबदारी तिच्यावरती की तिने योग्य रीतीने हे सगळं सांभाळलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी ती महिला नेता पण याला कारणीभूत असते. म्हणजे असं तुम्ही जबाबदारीने वागणं, बोलणं, राहणं. काय माहितीये का, राजकारणात आता दोन प्रकारचे राजकारणी आहेत. तुम्ही लोकांचं काम करून प्रसिद्धी मिळवलेले, तुम्ही लोकांच्या सगळ्या समस्यांसाठी लढणं आणि त्यातनं प्रसिद्धीस आलेले वेगळी लोक, आणि काही लोक ग्राउंड लेवलला काहीच काम करणार नाही पण मीडियासमोर वेगवेगळे स्टेटमेंट करणं आणि काहीतरी भप्पक असं बोलणं आणि त्यातनं मग कव्हरेज मिळवून घेणं, अशाही काही आहेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही, पण ह्या सगळ्या प्रकारामुळे राजकारणात येणारी तरुण पिढी थोडा विचार करते की हे असं असेल तर बाबा बरंच आहे, आपण दूर आहे. आणि म्हणून सगळ्यांनी राजकारण हा एक फारच चांगलं लोकांची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आणि त्यातनं तुम्ही काम केलं पाहिजे आणि तसंच तुम्हाला एक आदर मिळाला पाहिजे असं अपेक्षित आहे आणि त्या तऱ्हेने तुम्ही वागलं पाहिजे. ही तुम्हा महिला नेत्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की आजकालच्या ज्या काही तरुण मुली म्हणजे संघटनेच्या राजकारणापासून ज्या चळवळीतनं आलेल्या आहेत, ज्यांना राजकारणात यायचं आहे, तर त्यांना पुढं आणणं हे तुमची जबाबदारी आहे. पण बऱ्याचदा असं पक्षात होतं, म्हणजे तुम्ही ते जास्त जवळून पाहिलं असेल की तुम्हाला पार्श्वभूमी असो नसो, तुम्ही सामान्य घरातनं आलेला असो, तुमचे आईवडील राजकारणात नसतील, तर त्या मुली कॅलिबर असून टिकत नाहीत राजकारणात किंवा त्यांना तो पाठिंबा वरच्या स्तरातनं मिळत नाही. ज्या महिलांकडनं, ज्या चेहऱ्याकडे ते पाहून आलेले असतात राजकारणात, अशा मुली कॅलिबर असून मागेच पडतात, त्या येतच नाहीत पुढे नंतर. मग याच्याबद्दल तुम्ही ज्या प्रादेशिक पातळीवरती काम करणाऱ्या महिला नेत्या काम नाही करत असं बऱ्याचदा प्रत्येक पक्षात आहे. प्रत्येक पक्षामध्ये आता तर ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये तुम्हाला 50% आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिले आणि प्रत्येक महिलेला तिथे संधी आहे की तुम्ही पुढे येऊन राजकारणात काम करा. हे करत असताना अनेक मुली येतात, राजकारणात काम करायला येतात, पण राजकारण असं नाही आहे म्हणजे की आम्ही आत्ता आलोय आणि आत्ताच्या आत्ता आम्हाला नेम आणि फेम मिळालं पाहिजे, आम्ही सगळ्या निवडणुका जिंकलो पाहिजे आणि मग निवडणुका जिंकत आम्ही वरती गेलो पाहिजे असं नाही. तुम्हाला राजकारणात आल्यानंतर तुम्हाला तेवढी स्थिरता, तुमच्यामध्ये तेवढा संयम असणं गरजेचं आहे. कुठलीही नवीन परिवारातनं किंवा जिला राजकीय बॅकग्राऊंड नाही अशा परिवारातनं जेव्हा एखादी महिला, एखादी मुलगी पुढे येते तेव्हा तिच्या वाट्याला संघर्ष हा येणारच, पण त्या संघर्षामध्ये तिने तग धरून ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही काम करत असताना लोकांचे एवढ्या चांगल्या रीतीने कामं करा, लोकांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्ही हजर राहा. महिला आहेतच की काम करणारे. आता आमच्या युतींच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षनाताई सलगर
परिवारात कुठलाही बॅकग्राऊंड नाही. कधी घरात एखादा ग्रामपंचायत सदस्य पण कधी आयुष्यात निवडून आलेला नाही. आज आमच्या एवढ्या मोठ्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना काम करायची संधी मिळालेली आहे. हे आहे त्यांच्या संयमाचं उदाहरण. संघर्ष आहेच ना, संघर्ष कुठे नाहीये. तुम्ही नोकरी करत असतानाही तुम्हाला संघर्ष आहेच की. संघर्ष हा करतच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता येणार आहे. संघर्ष आणि संयम ह्या दोघं गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात तर प्रत्येकाला राजकारणात योग्य रीतीने योग्य वेळी ती संधी मिळते, हा माझा विश्वास आहे. संयम ठेवावा लागतो. अनेकांचा तो संयम ढासाळतो, कारण राजकारणात आल्यावरती ती जी ग्लॅमर असतं ना, ती ग्लॅमर बघितल्यावर प्रत्येकाला असं वाटतं की फार लवकर मला संधी मिळाली पाहिजे. मी आत्ता राजकारणात आलेत, मी 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषद निवडून आली पाहिजे, मी पंचायत समिती निवडून आली पाहिजे, मला पक्षाने एक खूप मोठी संधी दिली पाहिजे. असं कधीच होत नाही. राजकारणात तुम्हाला तळागाळापासून धीरने आणि हळूहळू पायरी चढत चढत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. तेवढा संयम प्रत्येकामध्ये असायला हवा. तुम्हाला असा काही वाईट अनुभव आला जेव्हा तुम्ही भाजप सोडून राष्ट्रवादीत आलात आणि आता शरद पवारांच्या सोबत काम करताय, तेव्हा भाजपमधले असतील किंवा आत्ताच्या राष्ट्रवादी पक्षातले असतील, टीका करणं किंवा एक टार्गेट करणं असं काही प्रकरण घडतं? खरं सांगू का, माझं ध्येय ठरलेलं आहे. मला तेवढंच दिसतं. जसं अर्जुनाला पक्षाचा फक्त डोळा दिसत होता, तसं माझं ध्येय आहे. मला बाजूला कोण बोलतंय, कोण टीका करतंय, कोण मला विरोध करतंय, ह्यापेक्षा मला माझं ध्येय गाठायचं आणि त्यासाठी मी स्वतःमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे ते मी करते. मी त्यांच्या टीकांना ऐकण्याचं काम करते. त्यांच्यामध्ये जर कुठे चूक वाटत असेल किंवा ह्याच्यातनं जर माझ्यावरती टीका होत असेल तर मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये तेवढा बदल करते. मी उत्तर देण्याच्या ह्याच्यात जात नाही. मी माझ्या स्वतःमध्ये मला तेवढं सिद्ध करायचं आहे की ही लढाई माझी आहे, माझी कुणासोबतच या दुनियेत लढाई. पण एक अग्रेसिव्हनेस दाखवावा लागतो ना राजकारणात. तो मूळचा स्वभाव आहे माझा, तो दाखवायचा, तो बोलण्याचा असतो. पण मला असा मानसिक त्रास होतोय किंवा मी त्या गोष्टीचा फार विचार करते असं कधीच होत नाही. तो तेवढ्या पुरता, स्टेटमेंट देण्यापुरता जे मला व्यक्त व्हावं लागणार आहे ते व्यक्त होते. पण त्याच्यानंतर आय एम ॲट माय पीस. कारण मला माहिती आहे माझं ध्येय हे आहे. मला माझ्या ध्येयापर्यंत चालत जात असताना बोलणारच आहेत. दुनिया आहे ती. त्यांनी रामाला सोडलं नाही, सीतेला सोडलं नाहीस, कुणाला सोडलेलं नाहीयेत लोकांनी बोलणं. तर ते आपल्याला सोडतील ही अपेक्षा आपण का जगाकडनं करावी? आपण आपलं काम चालू ठेवावं. तुमचे जे नेते आहेत शरद पवार, काय वाटतं पवारांबद्दल? इतकं मोठं संकट त्यांच्यावरती आलं, त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी त्यांच्या हातनं गेली, चिन्ह गेलं, कार्यकर्ते, खासदार, आमदार सगळे गेले, सगळे. तेव्हा अशात इतकं वय असून, इतके वयस्कर असून शरद पवार महाराष्ट्रभरात फिरले, तर तुम्ही काय म्हणून त्या नेत्याकडे पाहता? मी खरं आदरणीय पवार साहेबांना खूप जवळून, आत्ता जेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळाली काम करायची त्याच्यानंतर मी खूप जवळून त्यांना अनुभवलंय. ते कुठल्याच गोष्टीमध्ये हरताना मी त्यांना बघितलं नाही. कशीही परिस्थिती येऊ दे, कसाही संघर्षाचा वेळ असू द्यात, कितीही लोक त्यांना सोडून जाताना आम्ही बघितलीत, पण ते डळमळले नाहीत. त्यांनी लढायचं हे एवढंच ध्येय त्यांच्यामध्ये आम्ही कायम बघतो. म्हणजे एवढे लोक ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं, ज्यांचे आयुष्य सुधरवले, ते फक्त पवार साहेबांमुळे आज ज्या पोझिशनवर आहेत ती लोक त्यांना सोडून गेलेत. आम्हाला असं वाटलं होतं की खचतील साहेब, कुठेतरी म्हणतील की प्रत्येकाला वाईटपणा वाटतो, पण साहेब खचले नाहीत. उलट आम्हाला सगळ्यांना म्हणतात ते प्रवास करा, तुम्ही जेवढे फिराल तेवढे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुमचा फक्त प्रवास वाढवा, तुम्ही फिरलं पाहिजे, तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि तुम्ही लोकांची कामं केली पाहिजेत. लोक सोबतच आहेत. राजकारणामध्ये सत्तेच्या लोभापायी जाणारी लोक असणारच आहेत. ते तुम्हाला आज आहेत, उद्या नाही आहेत. हे तुम्हाला राजकारणाचा एक भाग आहे आणि ते समजून घेणं आणि त्यातनंही बाहेर पडणं. म्हणजे पवार साहेब विधानसभेच्या निवडणुकीला एकेका दिवशी 6-7, 7-7 सभा घेत होते. तेवढ्या सभा त्यांच्या वयाच्या मानाने ह्या खूप होत्या. पण आणि त्यांचं जेवणही तुम्ही बघितलं ना तर फक्त एक छोटासा मिल्कशेक सारखं एक त्यांचं तेवढंच पिणं असतं. ते फार जेवण करतात असंही नाही. म्हणजे त्यांचं प्रॉपर काटेकोरपणे तेवढं पालन करून ते 8-8, 9-9 सभा घेऊ शकतात. ह्या वयामध्ये हे सोपं नाहीये. पण जेव्हा ध्येय ठरलेलं आहे की आपण विचारांची प्रतारणा करायची नाही, आपण ज्या भूमिकेवरती, आपण ज्या विचारांवरती आपला पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाच्या विचारांवरती ठाम राहत असताना, कधी आधी सत्ता होती आता संघर्ष आहे, तर संघर्षाच्याही वाटेवरती तेवढ्याच ठामपणे आपल्या विचारांची पुढे नेतांना, आपल्याला नेता आलं पाहिजे हे त्यांचं विचार आहे आणि त्यातनं ते आम्हालाही त्याच तऱ्हेने पुढे संघर्ष करायला सांगतात.
असं म्हणतात पवारांचं राजकारण समजण्या पलीकडे, म्हणजे आमचा तर जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते आहेत, बऱ्याच दशकांचा त्यांचा अनुभव आहे. पण एक जे नाही का, आता दादा बाजूला झाले किंवा राष्ट्रवादी 2 गट पडले, मध्ये मध्ये बातम्या अशा येतात की पवार कुटुंब एक आहे आणि दादा वापस येतील किंवा हे दोघं एक होतील, पवार दोघं जे दादा असतील किंवा शरद पवार असतील ते एकत्र येतील, अशा बातम्या कायम सुरू असतात. तर पक्षात पण या बातम्या असतात, त्या खऱ्या असतात, खोट्या असतात? बघा, कुटुंब म्हणून एकत्र आहेत का, तर ते त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत सुप्रियाताई आणि ते चांगल्या रीतीने सांगू शकतील. पण कुटुंब म्हणून जरी त्यांचं संबंध चांगले असले तरी राजकारण म्हणून आम्ही एका वेगळ्या विचारधारेवरती काम करतो आणि ती विचारधारा त्यांनी पूर्णपणे त्या विचारधारेवरती ते काम करत असताना ठाम आहेत. आणि त्याच्यावर ह्या चर्चा आहेत ना मीडियामध्ये होत असतात. आमच्या पक्षामध्ये या संदर्भातली कुठलीही चर्चा, आम्ही तरी असं बसलोय आणि चर्चा चालली की चला आपण आता तिकडे जाऊयात वगैरे, अशी काही चर्चा नाही नसते ह्या मीडियामध्ये. पण मग दादांचं आणि शरद पवारांच्या सारख्या भेटीगाठी होणं किंवा संकेत मिळणं, राजकारणात दोघंही काम करतात. आणि जिथे बारामतीमध्ये जे काम करतात किंवा त्या भागामध्ये अजितदादांचंही तेवढंच प्रस्त आहे आणि पवार साहेबांचंही. जिथे त्या ज्या संस्थेमध्ये जाणार आहेत त्या संस्थेमध्ये दोघांनाही बोलवलं जाणार आहे. असं होणार नाही की पवार साहेबांना बोलवलं, दादांना बोलवलं नाही. त्याच्यामुळे ते एकमेकांना समोरासमोर भेटणारच आहेत, त्यांच्या भेटी होणार आहेत, कारण कामानिमित्त झालेल्या भेटी आहेत. त्या भेटींचा मीडिया काहीतरी गैरअर्थ काढते की आता ते दोघं एकत्र येणार आहेत का वगैरे. पण काम करत असताना जर तुमच्या संस्था आहेत, तुम्ही तिथे काम करत असताना तीच लोक असणार आहेत, तर तुमच्या एकमेकांच्या भेटीगाठी या होणारच आहेत. त्यात काय गैर आहे असं मला वाटत नाही. जयंत पाटलांच्या बद्दलही त्याच बातम्या होत्या, त्या त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या पदाचा. पण त्यानंतर ज्या बातम्या सुरू झाल्या, तर हे बातम्या का सुरू होतात, अशा पक्षात चर्चा का होतात? किंवा जयंत पाटलांविषयीच तुम्हाला विचारते की काय त्यांचं राजकारण काय सांगते किंवा त्यांची भूमिका काय असेल सध्याची? त्यांची आधीची भूमिका बघितली असेल तर त्यांनाही सत्तेत जाण्याची संधी होतीच, पण त्यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत थांबून संघर्ष करणं निवडला. त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाची प्रचंड अशी हानी झालेली होती त्यावेळेस ते ठामपणे पवार साहेबांसोबत उभे राहिले आणि त्यांनी हा संपूर्ण पक्ष उभा ठेवून प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहून हा टिकवून धरला पक्ष. आणि त्यांच्या संघर्ष, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन, सुप्रियाताईंची साथ, ह्या सगळ्यामुळे आज जे काही आमच्यासारखे सगळे लोक पक्षात आहेत हे या 3-4 नेत्यांमुळेच आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होत राहते, कारण म्हणतो ना की समोरच्या पक्षाला ह्यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहेच ना. दादांच्या पक्षालाही पवार साहेबांचं मार्गदर्शन जर मिळालं तर ह्या आज ज्या पोझिशनला दादांचा पक्ष आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या रीतीने पक्ष मोठा होऊ शकेल. त्यामुळे त्याही नेत्यांची अपेक्षा असते की साहेबांच्या मार्गदर्शन मिळावं. तसंच जयंत पाटील साहेबांच्या बाबतीतही आहे की त्यांचं आज महाराष्ट्रात असलेलं वलय हे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आमच्याकडे ते वलय आलं पाहिजे आणि म्हणून प्रयत्न होत असावेत आणि त्यातनं ह्या चर्चा होत असाव्यात. एखादा चांगला व्यक्ती बाबतीत जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याचं राजकारणात अस्तित्व आहे म्हणूनच चर्चा होते. त्यांचं काम चांगलं आहे म्हणून चर्चा होते. तिकडनं ऑफर येतच असतील त्यांना, ते चांगल्या तिने सांगू शकतील ऑफर येतात की नाही. पण मला एवढंच कळतं की जेव्हा त्यांचं प्रस्त आहे, त्यांचं काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे, त्यांचं स्वतःचं एक केडर आहे, असं असताना समोरच्यांना फायद्यासाठी त्यांना आपल्याकडे यावं असं वाटत असेल, त्यातनं ह्या चर्चा झाल्या किंवा होत असतील. नेते म्हटल्यावरती वादही तुमची पाठ सोडत नाही. आणि अलीकडच एक प्रकरण चाकणकरांनी पुढे आणलं होतं की तुमचे जे PA होते माजी, त्यांच्या पत्नीने तुमच्यावरती काही आरोप केले होते की त्यांचं जे काही प्रकरण होतं घटस्फोटाचं त्यामध्ये तुम्ही त्यांना टॉर्चर केलं किंवा तुमचं याच्यामध्ये हस्तक्षेप होता, असं काही प्रकरण ते होतं. त्याच्यावरती तुम्ही खुलासे असे काही केले नाहीत आणि महिला आयोगापर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं होतं. मी खुलासे केले नंतर, दुसऱ्या दिवशी प्रेस घेऊन मी या सगळ्या प्रकारावरती बोललेली आहे. मी आजही त्यांच्यावरती क्रिमिनल दावा दाखल केलेला आहे ज्या महिलेने माझ्या विरोधात खोटा आरोप केला. आणि मला एक सांगा, तुमचा वैयक्तिक वाद आहे नवरा बायकोचा, तुम्हाला एकमेकांपासून फारकती हवी आहे, तुम्ही एकमेकांकडून तुम्हाला पोटगी हवी आहे, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी कसं ब्लॅकमेल करणार? बरं, त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे ज्याचे कलम हे नॉन बेलेबल पण नाही आहेत, म्हणजे एकदम साधे कलम लावलेले आहेत त्यांनी त्यांच्या नवऱ्याला जी तक्रार नोंदवली आहेत. मग अशा कुठल्या गोष्टीसाठी मी दबाव आणू शकेल? म्हणजे असं काय होतं का की फार जेल होणार होती त्याला 15 वर्षाची किंवा 10 वर्षाची, की त्या केसमध्ये मी त्यांना अडकवू शकेल? असं काहीच नव्हतं. ही प्लेनली राजकीय दृष्ट्या वापर करून घेतलेली घटना होती.
त्या घटनेमध्ये त्या नाहक जी मुलगी आहे त्या मुलीचा वापर केला गेला. मला ह्या घटनेत एवढंच हे होतं की तुम्ही एका रुपाली चाकणकरांकडनं मला एवढीच अपेक्षा होती की तुम्ही ज्या पदावर बसल्यात त्या पदावर बसून तुम्ही महिलांना न्याय देण्यासाठी तुम्ही त्या पदावर आहात. पण तुम्ही जी तुमच्याकडे न्याय मागायला आली त्याच महिलेचा तुम्ही वापर करतात तुमच्या राजकारणासाठी. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पदाला तरी न्याय देत आहात का? तुम्ही न्याय द्या. राजकारण आहे, मी कायम म्हणते, एकमेकींबरोबर बोलायला, भांडायला, राजकारणासाठी आपण एकमेकींसमोर लढायला कायम आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचे बोला, मी माझ्या पक्षाचे विचार मांडणार आहे. पण त्यामध्ये समोरच्या कुठल्या तरी पीडित महिलेचा बळी जाता कामा नये. तो माझ्या पीएची म्हणजे जो आधी माझ्याकडे काम करायला मुलगा होता त्या मुलाची ती बायको. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये आता पारिवारिक त्यांना फारकती हवी आणि ते वाद आहेत. त्या वादामध्ये मी कसं हे करू शकेल? म्हणजे मी 2-2.5 वर्ष झाले मी तिच्या संपर्कात नाही. मी कधी तिला फोन केला नाही, मी तिला कधी मेसेज केला नाही. उलट तिच्याकडनं जेव्हा जेव्हा मला मदतीची अपेक्षा तिने मला व्यक्त केली किंवा निरोप पाठवले तेव्हा मी तिला सहज मदत केलेली आहे की तेच लहान बाळ तिच्याकडे आहे. त्या बाळाला आपल्याला ठीक आहे तुमचे वाद आहेत तुम्ही करा, पण आम्ही जेव्हा राजकारणात काम करतो आम्हाला अनेकांना मदत करावी लागते. त्यातली ती पण होती, त्यात काय वाईट आहे? अलीकडेच अशाही बातम्या आल्या की जळगावमध्ये काही अंमली पदार्थाचं रॅकेट पकडलं गेलं आणि हे बऱ्याचदा बातम्या आल्यात, पण त्याच्यावरती कारवाई काही होत नाही, पुढे ते प्रकरण जात नाही. काही दुर्दैव आहे खरं. जळगाव पर्यंत अंमली पदार्थाचं रॅकेट पोहोचतंय म्हटल्यावर तुम्ही जळगाव जिल्हा जर आज बघितला ना तर जळगाव जिल्ह्याला आज मध्य प्रदेश एका बाजूला आहे. म्हणजे आणि तिकडे गांजा वगैरे याला बऱ्यापैकी त्यांच्याकडे परवानगी आहे. गुटखा विकण्याला परवानगी आहे. तिथून आमचा मतदारसंघ त्याला लागूनच आहे. त्या मार्गानेही बरेच अंमली पदार्थ असतील किंवा गुटखा असेल ह्या सगळ्यांचं तिथून येणं जाणं ह्या गाड्यांना इथे एक्सेस फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतो. बाबांनीही बरेचदा ह्या विषयामध्ये विधानसभेमध्येही आवाज उठवलाय की हे सगळं बंद झालं पाहिजे. आमच्याकडे कट्टे म्हणजे ते गावठी कट्टे, खुणाचे प्रकार, रस्त्यावरती लोकांना मारण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात आता आपण काही दिवस झाले बघतोय. आम्ही अचंबित आहोत की हे एवढी गुंडागर्दी एवढा रस्त्यावरती. म्हणजे माझ्या मुक्ताईनगर शहरामध्ये 2 महिन्याआधी एका सट्टा खेळणाऱ्या म्हणजे सट्ट्याची पिढी चालवणाऱ्या एका व्यक्तीवरती संध्याकाळच्या वेळेस बंदुकीने हल्ला करण्यात आला. एवढं वातावरण हे आज जळगाव जिल्ह्याचं म्हणा की महाराष्ट्राची सारखीच परिस्थिती आहे. आता तर त्यांच्याच स्वपक्षातले लोक म्हणजे त्यांच्या सत्ताधारी पक्षातले आमदार आता हे म्हणायला लागलेत की आता सट्टा आहे ते सगळं वाढलंय, कारवाया व्हाव्यात. म्हणजे त्यांच्याच आमदारांना त्यांच्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती आता विश्वास राहिलेला नाहीये आणि त्यांच्याच गृह खात्यावरती विश्वास राहिलेला नाहीये का अशी परिस्थिती आली आहे. पण ही दुर्दैव आहे की आहे महाराष्ट्रात तशी परिस्थिती. आज कट्टे तुम्हाला प्रत्येक मुलाकडे सापडतील. गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दारू, ती पन्नीची दारू आज प्रत्येक टपरीवरती तुम्हाला मिळते. जी पन्नीची दारू ही स्पिरिटपासून बनवलेली राहते. जर तुम्ही ती तरुणांनी पिली तर ते 30-35 वर्षाचे तरुण आज त्या पन्नीच्या दारूमुळे मरतायत. आपण बघतोय, आम्हाला द्वारदर्शनाला जाताना पण डोळ्यातनं अश्रू बाहेर येतात की एवढा तरुण मुलगा दगावला ह्या पन्नीच्या दारूमुळे. तुम्ही किती तक्रारी करा हे बंद होत नाही. का होत नाही? जर नेतेच म्हणतायत की कारवाई करा, मग का कारवाई? कुणाचं तरी पाठबळ असेलच ना. आम्ही एवढ्या तक्रारी केल्यात, आम्ही सारखे फोन करतो. मी माझ्या महिला ज्या त्या गावातल्या आहेत त्या गावातल्या महिलांनाही आम्ही आंदोलन करायला सांगतो की हे बंद करायला सांगा. परत तयार होतं. तुमची इथली टपरी बंद केली तर ती 10 कोसावरती जाऊन परत ती टपरी चालू करतात. तिथली बंद केली की ते शेतात जाऊन चालू करतात. कुठेतरी सरकारच्या माध्यमातून ह्या लोकांना पाठबळ असेल ना. पोलीस यंत्रणा पण ह्यामध्ये असेलच, त्याशिवाय हे शक्य नाही. पण मला सांगा, ह्या सगळ्या प्रकारामध्ये पुढची पिढी बर्बाद होते ना. आज 20, 30, 35 वर्षाचे जर तरुण ह्या दारूमुळे मरत असतील तर सरकारने हा विचार करायला हवा ना की ते पूर्ण घर उद्ध्वस्त होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर तुम्ही हे भारत महाराष्ट्रात आपण कितीही नंतर आम्ही ही प्रगती केली, मोठे मोठे रस्ते केले, मोठ्या मोठ्या गटारी केल्यात, अरे पण परिवार उद्ध्वस्त होत आहेत. त्यांचे आज लहान लहान मुलं उघड्यावरती पडलेत. ह्याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे. आता आगामी तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. काय एकंदरीत ग्राउंडवरती सिच्युएशन काय आहे की तुमच्याकडे ग्रामपंचायती नाहीयेत किंवा नगरसेवक नाहीयेत? काय ताकद आहे सध्या स्थानिक पातळीवरती तुमची? ग्रामपंचायती
माझ्या मतदारसंघातल्या तरी जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 70-75% ग्रामपंचायती ह्या आमच्या ताब्यात आहेत. नगरपालिका ह्या म्हणजे आत्ताची जी 2 नगरपालिका तर माझ्या मतदारसंघातल्या त्यांच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत ऑलरेडी, म्हणजे निवडणुका झालेल्याच नाहीयेत, त्यामुळे तिथे प्रशासक आहे. एक बोदवड नगरपालिका आहे की त्या बोदवड नगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक निवडून आलेले होते, पण आज काय झालेलं आहे, संघर्ष करायला कोणाची तयारी नाही, प्रत्येकाला सत्ता हवी असते. जे नगरसेवक आमच्या पक्षाकडनं लढले, आमच्याच मदतीने लढले, ते निवडून आलेत, तेही नगरसेवक शेवटी सत्ता नाही म्हटल्यानंतर ते सत्तेकडे झुकलेत. हे आजच्या राजकारणाचं एक वाईट प्रथा आपण आज बघतोय की कुणालाच विरोधात संघर्ष करायची तयारी नाहीये. संघर्ष करून तुम्ही टिकाव धरू शकतात, लोकांचे कामं करू शकतात, ह्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये की काय. म्हणजे जो निवडून आलाय तो, तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांचे उदाहरण बघितलं असेल, ज्या पक्षावरती त्यांनी, ज्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले, ज्या पक्षाच्या जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरती त्यांचा पक्ष चालला, त्यांच्यावरती त्यांची लोक निवडून आले, ते शेवटी सत्तेकडे जायसाठी निघून गेलेत. हीच नगरपालिकेचं उदाहरण आहे. सत्ता हवी आज प्रत्येकाला, कुणालाही संघर्ष नको आहे आयुष्यात. बाकी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत. आमचं पक्षाचं संघटन तसंच चालू आहे, आमच्या बैठका चालू आहेत, आमचे पदाधिकारी ग्राउंड लेवलला प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमच्या ज्या भूमिका आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि ते ठामपणे करतो. शेवटी कुठलंही अस्तित्व कोणाचं संपत नसतं, अस्तित्व हे राहतंच. फक्त काही लोकांचं सत्ता आहे म्हणून आलेत, काही लोक सत्ता नसताना जाणार आहेत सोडून, हे राजकारणाचा भाग आहे. एकनाथ खडसे सोडून असे कोणते नेते तुम्हाला, आता वडील म्हणून तर तुम्ही खडसेंना चूज करालच, पण राजकारणात असे कोण लीडर आहेत बाबा की ते ग्रेट वाटतात, यांच्यासारखं आपल्याला बनायचंय? मी ऍक्च्युली आता 2 पक्षांमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे मला भारतीय जनता पार्टीमधले काही नेते माझे लीडर म्हणून मला त्यांचा आदर्श आहेच. अटल बिहारी वाजपेयी मला फार आवडतात. त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी साहेब असतील किंवा नितीनजी गडकरी असतील, गोपीनाथराव मुंडे काका आहेत, त्यांना मी फार जवळून बघितलंय. आणि ही जी काही नेते आहेत ते मला, त्या पक्षातले मला फार आदर्श वाटले. सुषमाताई स्वराज ह्याही मला कायम त्यांच्याकडनं एक वेगळं आकर्षण होतं त्यांच्याप्रती. आणि ह्या पक्षामध्ये बघितलं तर मी सुप्रियाताई आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, जयंतराव पाटील साहेब आहेत, ह्या काही लोकांकडनं भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं. आणि राजकारणात काम करत असताना तुम्ही आदर्श म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कोणाला ठेवतात त्यावरती पण तुमचं राजकारण निर्भर करतं. तुम्ही त्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या घेण्यासारख्या आहेत त्या घेऊन तुमचं राजकारणात काम करण्याची तुम्हाला संधी असते. मी प्रत्येकाकडनं काही ना काही घेतलेलं आहे आणि मला प्रत्येक जो आदर्श वाटतो राजकारणात काम करण्यात, त्या प्रत्येकाचं घेऊन मी आज राजकारणात काम करते. राजकारणात कोणी मैत्रिणी आहेत? मैत्रिणी बऱ्याच असतात, पण मला कायम असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे मला मैत्रिणी जास्त आवडतात. कारण तेच विषय राजकारणातले बोलण्यापेक्षा आम्ही ज्या सहकारी आहोत त्या आम्ही चांगल्या मैत्रिणी आहेत, पण क्लोज फ्रेंड्स अशा नाही. बरोबर आहे. म्हणजे जे पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह असतात त्यांचं फ्रेंड सर्कल ते कसं असतं, किंवा एक भीती असते, इन्सिक्युरिटी असते, कोणासोबत ओपन अप नाही व्हायला पाहिजे, कधी कशाचा काय राजकीय वापर करून घेतला जाईल, हे एक इन्सिक्युरिटी कायम असते. म्हणून पण ते कारण असेल मैत्रिणी मित्र न ठेवणं राजकारणात. जे लहानपणी म्हणावं शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे प्युअर लव्ह असतं किंवा एकमेकींबद्दलची जी प्युअर बॉन्डिंग म्हणतात, लव्ह म्हणण्यापेक्षा प्युअर बॉन्डिंग जी मैत्रिणींमध्ये तयार होते ती तयार व्हायला तेवढा वेळच आता राजकारणात मिळत नाही. त्याच्यामुळे मैत्री आहे, पण शाळा आणि कॉलेजेसमधली जशी मैत्री असते तशी घट्ट मैत्री व्हायला राजकारणात आता तेवढा वेळ मिळत नाही. आणि पण तरी खूप चांगल्या मैत्रिणी माझ्या आजही आहे राजकारणात काम करत असताना, ज्यांच्याबरोबर आम्ही चांगल्या रीतीने चर्चा करतो. राजकारणात पुढे जात असताना काही संघर्षाची वेळ आली तर आम्ही एकमेकींच्या पाठीशी उभं राहतो, त्यांचा सल्ला घेतो, त्यांच्याकडनं राजकीयदृष्ट्या सल्ला मिळवण्याचा मीही प्रयत्न करते, माझ्याकडनं त्या सल्ला घेतात. अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत आणि चांगल्या रीतीने काम करतोय सगळ्या महिला. तुम्ही मगाशी सांगितलं म्हणजे खडसे जेव्हा भाजप विस्तारामध्ये होते किंवा त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे असतील ज्यांच्याशी तुमचा जवळनं संबंध आला, पंकजा मुंडे पण तेव्हा नंतरच्या काळामध्ये त्यांनी राजकारणात एंट्री घेतली, तर तुमचं आणि त्यांचं रिलेशन असं काही बनलं किंवा तुमचं असं काही भेटीगाठी व्हायच्या पंकजा मुंडेंच्या? पंकजाताईंचं आणि
प्रीतमताई ह्या सगळ्यांबरोबर खरं चांगलं बॉन्डिंग होतं, कारण मुंडे काका आणि आमचा परिवार म्हणजे फार फॅमिली एकमेकांबरोबर जुळलेली. म्हणजे मुंडे काकांची सावली म्हणूनच बाबांना त्यावेळेस सगळे बघायचे, कारण सोबत प्रवास करायचे, सोबत दौरे केलेत, सोबत आंदोलनं केलेले आहेत. त्याच्यामुळे पारिवारिक संबंध हे चांगले होते. आणि प्रीतमताई आणि मी मुंबईला 1 वर्ष एका शाळेमध्ये सोबत होतो, त्याच्यामुळे ती चांगली बॉन्डिंग आहे आणि अजूनही ती बॉन्डिंग टिकून आहे. वेगळ्या वेगळ्या पक्षात असूनही ते पारिवारिक संबंध असतात आणि ते संबंध नाही तुटत. रोहिणी खडसे आपल्या फ्री टाइम मध्ये काय करतात? मी एकतर फ्री टाइम असला तर माझ्या मुलांसोबत वेळ घालवते आणि त्याच्यानंतर पुस्तकं वाचायला मला प्रचंड आवडतात. रीडिंग आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, कादंबरी, कथा, त्यामध्ये इतिहासालाही गवसणी घालून येणारे काही जी पुस्तकं असतात की तुम्हाला असं, मला फार रिलॅक्स वेळ मिळत नाही, पण आता मी तो स्वतःसाठी काढून घेते की रोज रात्री पुस्तक वाचल्याशिवाय झोपायचं नाही. चांगली सवय आहे. म्हणजे एवढा वेळ मिळतो रोज? मी काढते. हे महत्वाचे. काय वाचताय सध्या? मी आता सध्या एक समर यांनी लिहिलेलं साधू एक पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती ते लिहिलेलं गेलेलं आहे. त्यांनी जे आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती आणि त्यांचा जो संपूर्ण प्रवास होता त्या प्रवासावरती ते पुस्तक आहे आणि उत्कृष्ट पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही ते वाचायला घेतल्यानंतर तुम्हाला खाली ठेवायला असं वाटतं की आता फार जीवावर येतं, आता ते खाली नको ठेवायला. असं खूप छान इंटरेस्टिंग पुस्तक आहे. किती पुस्तकं तुम्ही वाचले असतील याचा रेकॉर्ड तर तुमच्याकडे असा नंबर वाईज नसेल, पण काय सांगाल की हे वाचलंच पाहिजे? आणि राजकारणातली लोक काय वाचतात नेमकं? मला असं वाटतं राजकारणी लोकांनी जे काय तुमच्या समोर येईल, जे पुस्तक येईल, जे डॉक्युमेंट येईल, ती प्रत्येक वाचायची तयारी ठेवली पाहिजे. कारण तुमचं वाचन, तुमचं नॉलेज ह्यावरच तुमचं राजकारणामधलं तुम्ही किती चांगल्या रीतीने उत्तरं देऊ शकतात हे निर्भर करतं. आणि जेवढे तुमचे थॉट वेव्स क्लिअर असतात तेवढं तुम्ही लोकांपर्यंत तुमचा संदेश चांगल्या रीतीने पोहोचवू शकतात. म्हणून वाचन हे फार महत्वाचं आहे. पण त्यातही काही पुस्तकं तुम्ही मला विचारत असाल तर सगळ्यात पहिले तर मी म्हणेल जे प्रत्येक भारतीयाने वाचायला पाहिजे ते भगवद्गीता, महाभारत आणि रामायण. हे 3 पुस्तकं तर तुम्ही, हे ग्रंथ तुम्ही वाचलेच पाहिजेत. यातनं तुम्हाला प्रत्येक संघर्षाला सामोरे जाणं कळतं. भगवद्गीता ही खरं मला आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मी अडखडते किंवा जेव्हा जेव्हा मला असं वाटतंय की मी आत्ता हरले किंवा इमोशनली मला असं वाटतं आता मी कोलॅप्स झाले, तेव्हा भगवद्गीता उचलायची आणि फक्त वाचायची. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यातनं नवीन काहीतरी आयुष्याच्या प्रती प्रेरणा मिळत असते, एवढं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि महाभारत असेल, रामायण, ह्याच्या कथा ज्या आहेत ना, त्या कथा तुम्हाला जगत असताना आयुष्य कसं जगावं, कोणत्या गोष्टीला आपण बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो आणि आपण स्वतःला असं म्हणतो की आता एवढं दुःख आहे माझ्या आयुष्यात, यातनं मलाच का दुःख, असे अनेक आपले जे प्रश्न असतात ना, त्या प्रश्नांचं उत्तर ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते 3 ग्रंथ तरी वाचलेच पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्ही ते वाचला नाही तर तुम्हाला जगण्याचा खरं अर्थ कळलेला नाही. मग तुम्ही यातच राहणार, मलाच का दुःख, मीच का पराभव झाला, मलाच का दुःख आहे आयुष्यामध्ये, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथून मिळतात. आणि त्याचाच कुठे संबंध, म्हणजे हे जो टॅटू तुम्ही काढलाय हे श्रीकृष्णाचा टॅटू आहे. कधी साली तुम्ही केलाय? म्हणजे किती? मला बरीच वर्ष झाले श्रीकृष्णाचा टॅटू काढून. मी तेव्हापासून श्रीकृष्णाची फॉलोअर आहे. मला आवडतं आणि हे आठवण करून देतं खरं हे टॅटू. बरेचदा आपण अशा परिस्थितीत येतो किंवा आपण इमोशनली ब्रेकडाऊन होतो आणि असं वाटतं की आत्ता काय करावं, तेव्हा सहज आठवण येतं की अरे भगवद्गीतेत काय लिहिलं आहे, किंवा मग माझा कृष्ण माझ्याजवळ आहे. एक हा जो काय पाठिंबा असतो ना, तो मला प्रत्येक घटनेत लढायला बळ देतं. आणि बऱ्याच मला भगवद्गीतेतल्याही मग सांगितलेल्या गोष्टी मला त्यावेळेस आठवतात आणि मी त्या स्वतःच्या आयुष्याशी रिलेट करून मग त्यावेळेस मी बाउन्स बॅक करते. कारण अशा अनेक गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत की प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुम्ही बाहेरच निघतात त्यातनं. मग ती आठवण होत राहावी की माझा कृष्ण माझ्या जवळ आहेच, कायम माझ्या सोबत आहे. ह्यासाठी टॅटू आहे. टॅटू आवडतो तुम्हाला काढायला? आवडतो. आणि खरं म्हणतात ना की तुम्ही जन्माला आलात तर तुम्ही हे शरीर ही तुमची देवाचीच देण आहे. आणि जेव्हा तुम्ही हे लक्ष ठेवून काम करत असतात तेव्हा फक्त तुम्ही प्युरिटीने आणि चांगल्या भावनेनेच काम करू शकतात. तेव्हा तुम्ही वाईट भावना तुमच्यामध्ये आणू शकत नाही. जेव्हा केव्हा माझ्या मनामध्ये कुठली वाईट भावना येत असेल तेव्हा लक्षात ठेवावं की हे शरीर श्रीकृष्णाचं आहे,
ह्यातनं जर आपण दैव मानत असू, देव मानत असू, तर वाईट गोष्ट करण्यापेक्षा चांगलीच गोष्ट करावी. भलेही ती लोकांना पटो ना पटो, त्याचं लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करू ना करू, पण ही गोष्ट चांगली आहे आणि तीच समाजासाठी चांगली आहे, तर ती करत राहणं ह्या हेतूने. सेल्फ मोटिवेशन तुमच्या आतच आहे, तेच तुम्हाला मदतीचं ठरतं. नक्कीच नक्कीच. आणि मुलांना पण आता त्या सवयी लावल्या आहेत. म्हणजे आता नवरा मला इथपर्यंत म्हणायला लागलेत की आता घरातली माणसं कमी करावी लागतील आणि घरात हे पुस्तकांचे रॅक्स होतील की काय, असं झालंय. पण पुस्तकं विकत घेणं म्हणजे कुठेही मला एक्झिबिशन दिसल्यावर सगळ्यात पहिले मी पळत जाणार ते पुस्तक, आणि नवऱ्याला असं होतं आता घेणार. हे थोडंसं वेगळं दिसतंय अपोजिट. म्हणजे बायका कशा शॉपिंगला म्हणलं की पळतात आधी, तसं तुम्ही पुस्तकं पाहून. मला शॉपिंगचा एवढा काय फार क्रेज नाहीये. म्हणजे कपडे मला जे मी घालते वगैरे हे एकतर माझ्या सासूबाई आणतात, माझी आई साड्या आणते, किंवा मग मला प्रवास करत असताना माझ्या काही सहकारी साडी देतील किंवा अशा काही गिफ्ट आलेल्या साड्या असतात त्या मी फार मेजॉरिटीली त्याच घालते. मला नवरा पण जाऊन माझ्यासाठी साड्या घेऊन येतो, कारण त्याला माहितीये ही काही जाणार नाही आणि ही काही साड्या आणणार नाही. नवरे पळतात खरं तर बायकांच्या शॉपिंगसाठी, लांब राहतात. तू तुझं कर बाई. त्याला माहितीये की ही जाणार नाहीये, मग त्याच्यामुळे त्याला कुठेतरी जर साड्या चांगल्या वाटल्या तर तो नक्की घेऊन येतो. असं माझं आहे. आणि मला सांगितलं तर मग मला पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्ही घेऊन चला, एक्झिबिशनमध्ये घेऊन चला, मग मी त्याच्यात फार एन्जॉय करते. मुलांची शॉपिंग मी फार एन्जॉय करते. मला माझ्या मुलांसाठी शॉपिंग करायला एनी टाइम तुम्ही सांगा तर मी खूप सारे कपडे, खूप सारे खेळणे, त्यांच्यासाठी सगळं साहित्य, शैक्षणिक साहित्य हे सगळं घेऊन येत असते. आणि आई ओरडत असते, हे आता खूप झालं सामान, घरामध्ये ठेवायला जागा नाहीये, आता बस झालं. मला माझ्यापेक्षा दुसऱ्यांसाठी शॉपिंग करायला फार आवडते. फुडी आहात? एवढी नाहीये. नवरा फुडी आहे, म्हणून नवरा बऱ्याच रेस्टॉरंटला घेऊन जातो जबरदस्तीने की आता चल जरा. मला घरचं जेवण फार आवडतं. काय आवडतं जेवणात? मला घरी पिठलं भाकरी जरी दिली तर ती मी एन्जॉय करते, पण तुम्ही मला बाहेरचं काहीच देऊ नका, मला घरचं द्या. आणि माझ्या सासूबाईंना हे चांगलं माहिती, आईलाही चांगलं माहिती, हिला घरचं जेवण लागतं. त्याच्यामुळे गरम गरम घरी गेल्यावरती पिठलं भाकरी आणि असं छान खानदेशी जेवण ताटात असतं. तेवढं नशीब आहे. आईकडे असताना आई काळजी घेते आणि सासरी असताना सासूबाई काळजी घेतात. तेवढं. खानदेशी जेवणामध्ये काय चांगलं सजेस्ट कराल? म्हणजे पातवड्याची भाजी आहे, भरलं वांगा आहे, भरीत आहे, मांडे आहेत, पुरणपोळ्या, किंवा मग आणखी पण असे काही डिश आहेत तुम्ही सजेस्ट कराल? जेवण म्हटलं तर भरीत भाकरी. आणि नॉन व्हेजिटेरियन तुम्ही असाल तर आमच्या इकडे जे नॉनव्हेज बनवायची जी पद्धत आहे, हंड्यामध्ये आम्ही सगळं ते नॉनव्हेज बनवतो आणि ते जे खाल्लं तर तुम्हाला ते अतिशय आवडेल. हंड्यामध्ये म्हणजे मटक्यामधलं असतं, किंवा हंड्यामध्ये एक वेगळा मसाला आमचा खानदेशी लोकांचा असतो. असं छान झणझणीत ते ड्रायवालं चिकन आणि मटन आणि ग्रेव्ही असं तुम्हाला खायला मिळेल. त्याच्यासोबत छान गरम गरम भाकरी, असं एक वेगळं जेवण ते आहे. आणि व्हेजिटेरियन मध्ये म्हटलं तर तुम्हाला भरीत आहेत, शेवभाजी आहेच, पातोड्यांची भाजी आहेच, वरणबट्टी वांग्याची भाजी ही आहेच. हे ठरलेलं आहे की हे सगळं फार फेवरेट आणि छान. हे कितीही तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला त्रास होत नाही, तुमच्या शरीराला त्रास होणार नाही असे हे जेवण आहे. स्वयंपाक येतो तुम्हाला? खूप येतो. म्हणजे आधी खूप आवडीने स्वयंपाक केलाय. सगळे प्रकारचं फूड बनवता येतं. म्हणजे मेक्सिकन सांगा, तुम्ही चायनीज सांगा, तुम्ही मला खानदेशी जेवण सांगा, नॉन व्हेजचे सगळे प्रकार सांगा, तुम्ही मला म्हणाल तो स्वयंपाक मी करू शकते. सहकारमध्ये आहात तुम्ही, राजकारणात आहात, पण या व्यतिरिक्त शेती वगैरे असं काही आहे दुसरं नॉलेज? शेतीमध्ये मला काम करायला आवडतं. शेती करता तुम्ही? शेती मी करते, म्हणजे जाऊन लक्ष देणं इथपर्यंतचं शेतीचं ज्ञान आहे. आम्ही जिथे राहतो ते आम्ही शेतातल्याच घरी राहतो आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने, माझ्या आई आणि बाबांना दोघांना शेती करणं फार आवडतं. त्याच्यामध्ये संशोधन करणं, त्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करणं हे त्यांना फार आवडतं. त्यांच्याकडनं ती आवड आली आहे. म्हणजे शेतामध्ये मग तुम्ही आता खारीक लावलेल्या आहेत, खजूर लावलेले आहेत माझ्या वडिलांनी, मग ते जाऊन बघणं, त्याच्यामध्ये तुम्ही ते खजुराचं उत्पन्न कसं येतं, त्याला तुम्हाला काय करावं लागतं, हे सहजतेने आपल्यामध्ये, आमच्यामध्ये ते झालेले संस्कार आहेत. मग ते आवडतं मला सगळं. मग त्याच्यावर लक्ष ठेवणं, मग माणसांकडनं ते करवून घेणं, तर त्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. नांगरणी, किरपणी, सगळं हे जे सगळं ते कळतं. लहानपणी म्हणजे मी खरं म्हणेल हे लोकांना माहिती नसतं, माझी आई आजही शेतात जाते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचं घर हे राजकारणी, माझे बाबा मंत्री राहून गेलेले आहेत, आम्ही खूप मोठे कुटुंबातली लोक आहोत. पण माझी आई जेव्हा बाबा मंत्री होते तेव्हाही बैलगाड्यावर बसून शेतात जायची.
मंत्रीपद गेलं त्याच्यानंतरही आता अनेक वर्ष झाले तरीही माझी आई अजूनही शेतात जाते. महिला समोर निंदणी करत असतात, खुरपणी करत असतात, माझी आई त्या महिलांच्या मागे अजूनही थांबते. पूर्ण शेती माझी आई स्वतः बघते, बागायती शेती ती स्वतः बघते, कपाशीचं स्वतः बघते. आणि तिच्याकडनं म्हणतो ना, जमिनीवर एका व्यक्तीने कसं राहावं, म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल, तुमच्या सगळ्या सभोवतालची तुमची परिस्थिती बदलत जरी असली तरी माणसाने जमिनीची नाळ कधी सुटू देऊ नये, ते मी तिच्याकडनं शिकली आहे. म्हणजे लोक तिला म्हणतात तुम्ही मंत्र्याची बायको, तुम्ही माजी मंत्र्यांची बायको आणि शेतात का जातात. ती म्हणते माझा शेतकरी किंवा शेती हा माझा जीव की प्राण आहे. मी शेतीत गेली नाही तर माझी एक सवय तुटेल आणि जे माझं आनंद देण्याचं ठिकाण आहे ते मी का दूर सोडावं. ती आजही शेतीत जाते आणि जर गाडी नसेल तिला सोडवला जायला ती 2 व्हीलरवर जाते, पण ती शेतीमध्ये बायकांच्या मागे जाते आणि आनंद घेते ती पूर्ण शेतीत. म्हणजे म्हणतात ना, शेतीत न्याहारी करायची पद्धत आहे. तुम्ही तुमचा डबा बांधून न्या, तुम्ही भाकरी आणि ठेचा वगैरे सगळं घेऊन जा, तिथेच तुम्ही कांदा फोडा आणि तिथे जेवण करा. ती सगळ्या शेतातल्या मजूर महिलांसोबत बसते, तिथे जेवण करते, त्यांच्यासोबत ते एन्जॉय करते ते जेवण आणि त्यांच्यासोबत मग आम्ही कधीतरी तिच्यासोबत जात असतो. पण ते वातावरण आणि ते खरंच वेगळं आहे. जमिनीवर राहणं शिकवलं असेल तर ते माझ्या आईने. वेगळं सुख आहे. काय सिनेमा वगैरे पाहता? मूव्हीज बघायला मला फार आवडत नाही खरं. माझ्यामध्ये एवढे 3 तासाचे पेशन्स नाहीत की मी कुठेतरी गेली आहे आणि 3 तास बसली आहे. मला कायम असं वाटत असतं की आय एम जस्ट वेस्टिंग माय टाइम. आता राजकारणात एवढा पेशन्स दाखवताय तर 3 तासाचं काय गोष्ट? 3 तास थिएटरमध्ये घालवण्यापेक्षा 3 तासात एखादं पुस्तक वाचून आपलं होऊन जाऊ शकतं किंवा एखादं काम आपलं राहिलेलं आपण करून येऊ शकतो. हे माझ्या डोक्यात कॅल्क्युलेशन चालू होतं. 3 तासामध्ये आपलं काय काय काम झालं असतं, हे होऊ शकलं असतं, ते होऊ शकलं असतं. या 3 तासात कदाचित मी मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकली असती. या 3 तासात कदाचित मी हे काम करू शकले असते. म्हणजे कॅल्क्युलेशन्स असतात. मग ना मी मूव्ही एन्जॉय करत, ना मी तिथे शांततेत बसू शकत. OTT सिरीज वगैरे काहीच नाही, टीव्ही पण पाहत नाही, काहीच बघत नाही. फक्त बघते ते न्यूज चॅनल, त्या पण थोडे जेवढ्या दिवसभराच्या काही न्यूज असतील तेवढ्या एकदा बघून घ्यायच्यात आणि आपलं संध्याकाळचं पुस्तक. रील्स वगैरे पाहत ते आता सहज तुमच्या शेअर करता असं वहिनींना, हे बघा रील आली केली रक्षा वहिनींना शेअर करतो एकमेकींना. काही फार कधी कधी असं एखादी रील अशी येते की तुम्हाला ती बघितल्यानंतर तुमचा मूड चेंज होतो. मग तशा काही रील्स असल्या तर आम्ही एकमेकांना पाठवतो. म्हणजे काय, राजकारणात काम करत असताना हसण्याच्या संधी फार कमी असतात, तुम्हाला हसायला फार कमी मिळतं. मग तसं काहीतरी पाठवलं की तुमचा जो काय प्रेशर असतो ना, तो प्रेशर थोडा रिलीज होतो. म्हणून मग असं काही असलं की एकमेकींना पाठवतो. राजकारणात पण पाठवतो. आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्याही एकमेकींना हे सगळे असं विचारतात किती छान साडी आहे, कुठनं घेतली, असं कोणी महिला सहकारी विचारतात. ऑब्व्हियसली महिला एकमेकींना साड्यांच्या बाबतीत विचारणार नाही, असं होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणा नाही मी ही नाही आणली, माझ्या मिस्टरांनी आणली. मी सांगते ह्या सगळ्या साडीचं श्रेय कोणाला जात असेल तर ते नवऱ्याला जातं, कारण त्याने आणली आहे. सासूबाईंनी आणली असेल तर सासूबाईंना सांगते, म्हटलं मी दुकानांमध्ये जात नाही. किंवा मला तुम्ही असे दुकानं जरी विचारलेत की आता तू मला कुठलं तरी दुकान सांग, मला दुकानाचा विचार करावा लागेल की कुठल्या दुकानात जाऊन मी तुम्हाला सजेस्ट करू की साडी घेऊन या. मला रॅन्डमली जर मी कुठे गेले तर माझी 5 मिनिटात शॉपिंग होतं. कार्ड फक्त असं काढायचं आणि तिथले, मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे 5 मिनिटात शॉपिंग होतं. दुकानात कधी जास्त वेळ घेत नाही. मला तेवढे पेशन्स नसतात. मला माहितीये माझ्या आवडीचं काय, तर ते शेल्फमध्ये ठेवलेलं असेल तर तेवढंच काढ फक्त आणि हे पटापट बिल कर आणि मी बाहेर पडते. आणि तो स्वभाव माझ्या नवऱ्याला, घरचे, सासूबाई, आई सगळ्यांना खूप लकी आहेत तुमचे पतिदेव. 5 मिनिटात शॉपिंग करणारी बायको मिळाली. हो ते आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. कशा वाटल्या रोहिणीताई खडसे? त्यांची एक वेगळी बाजू, त्यांचं हे सगळं पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रवास. अशाच मुलाखती पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.